नमस्कार मंडळी. रुचकर, स्वादिष्ट आणि खमंग अशी विनोदाची खिचडी पकवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, फिल्मचं शूटिंग जोरात सुरू आहे, पण हिरोईन झाली आहे दुःखी. बघूया या दुःखामागचं कारण आणि त्याचे परिणाम. मॅडम शांत हो ना. काय होतं तुम्हाला? मॅडम रिलॅक्स. काय ज्यूस हवाय का तुम्हाला? ज्यूस हवाय का? बने ज्यूस सांग, लवकर सांग. स्पॉट ना, ज्यूस घेऊन या. मॅडम शांत व्हा ना. मॅडम हे बघा, तुम्ही रडू नका. बर हो. मॅडम हे बघा, आपण ना छान काम करू. हीच मिस्टीसाठी आदरांजली असेल. ओके? येस मॅडम. करायचं आपण? हो. करायचं ना? रेडी आहात ना मॅडम? येस मॅडम. प्लीज शांत, रिलॅक्स आता. शांत मूड मॅडम. ओके चल बने, चल चालू करू. Yes, sir. करूया. कुठे तो ऍक्टर? कुठे येत असेल सर, सांगितलं त्याला मी. अजून आला नाहीये? येईल सर, मी कळवलंय अरे लगेच. यार तू काय करतो यार बने? Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. काय म्हणतो भाई, कसा मस्त मस्त. तुम्ही कसे आहात सर? सर बीर बोल नको यार, मला मित्र आहे तुझा मी. काय रोहित्या? म्हणणार होतो पण नाही म्हणू शकत. कसं आहे, तू आपल्या सेम वयाचा आहे बरोबर, पण तू आपल्या कामाने मोठा आहे ना यार. मग? हे बघ, काम कामाच्या ठिकाणी, मित्र मित्राच्या ठिकाणी. लक्षात ठेव. याच्यात हे नाही कॉम्प्रोमाइज ना. ठीक आहे पण तू यार रोहितच बोल मला. रोहित्या बोलू? ठीक आहे चल, रोहित्या. चल. हे बघ हे मॅडम दिसत आहेत. हा मॅडमच दिसत आहेत. मोठे ऍक्टर आहेत. अच्छा, तुला चान्स मिळालाय, चूप कडक काम कर. बघ ना, कडक एकदम जबरदस्त करतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जरा प्रॉब्लेम झालाय. काय? मॅडमची मांजर मेलीये. त्यात काय एवढं मग मांजर मेली तर मग? बाबा मॅडमची साधी सुधी नाही बाबा, ती स्पेशल मांजर होती. स्पेशल मांजर? हा. ए बने, स्पेशल मांजर? अरे स्पेशलच होती. मॅडमची जान होती, जान. तुला जो मेकअप रूम दिलाय बघ, त्या समोरची व्हॅनिटी पाहिलीस? काय व्हॅनिटी? सिंगल डोअर. केवढी मोठी व्हॅनिटी होती रे? मांजरीची व्हॅनिटी होती ती. एवढी मोठी व्हॅनिटी मांजरीला? अरे मग साधी सुधी मांजर आहे आणि का? मला झाडाखाली बसवले लग्नातला पंखा लावून. काय यार? अरे बाबा मॅडमची मांजर आहे ती, साधी सुधी. प्राण्यांना कसं व्यवस्थित ठेवलं पाहिजे अरे ना. प्राण्यांना ठेवलंच पाहिजे, जपलंच पाहिजे. पण मी पण मनुष्य प्राणी आहे ना यार, मला पण जपा ना तुम्ही लोकांनी. आज तुझं बघू रे आपण नंतर. बरोबर. अरे बाबा मांजरीने होकार दिल्याशिवाय मॅडम फिल्म करत नाहीत साधी. काय सांगतो? अरे तुला माहितीये काय, मॅडम कडे फिल्म घेऊन गेलो ना, तेव्हा बरेच प्रोड्युसर आले होते. अयो. सगळ्यांनी आपापल्या स्क्रिप्ट आणल्या होत्या. मॅडम म्हणल्या जा आणि बेडवर मिस्टीच्या समोर ठेवा. सगळ्या स्क्रिप्ट अशा ठेवल्या. मिस्टीने उडी मारून ज्या स्क्रिप्टवर पाय ठेवला ना, ती स्क्रिप्ट मॅडमने साईन केली. जगात असं पण असतं खरे? ती आपली होती ना भाई. मला तर वाटलं दोनच गोष्टींमुळे पिक्चर मिळतोय. कुठल्या? एक ऑडिशन आणि दुसरं म्हणजे हे पैसे. मी तुला तसं वाटतोय? नाही ना, तसं नाही रे बाबा, मला असं वाटलं. बघ हे बघ, मी ठरवलंय मला आता काहीच बोलायचं नाही. मी बोललो ना घोळ होतोय. काय झालं? तुला तर माहिती ना, मी स्किटच्या आधी किती बोलतो. मग? पण आता मला ह्या सगळ्यांच्या आहे ना स्ट्रॅटेजी कळली आहे. स्ट्रॅटेजी कळले मला, म्हणून तर हातावर येऊन आणलंय मी स्ट्रॅटेजी हा शब्द. काय होतं, मी पाठ केला ना, मी चुकणार. मग ती अँकरेस मला काय बोलणार माहितीये का? गौऱ्या, अरे ते टाटेजी नाहीये, स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी. ही अँकरेस मला बोलणार. अँकरेस? बाबा, अँकरिंग करणारे ऍक्ट्रेस म्हणजे अँकरेस. इट्स माय क्रिएटिव्हिटी. काय माझ्या क्रिएटिव्हिटीला हॉटेलला घेऊन जाऊया? अरे गप ना गौरे, तू आले फालतूगिरी चालू करतो काय रे? मी नाही करत आहे, मी ठरवलंय ना. हे बघ, ठरवलंय मी आज. तू तेच कर. फक्त डायलॉग पाठ कर, नीट बोल. डायलॉग? तू कवना पेरे बघितलं का? चल लगेच चालू नको आता. चाल चाल. गौऱ्या मॅडम समोर व्यवस्थित काम कर. मोठा ब्रेक आहे हा. हो ना. ओके? येस येस. नीट. येस. ओके? ये चल. मॅडम आर यू ओके? मॅडम ठीक आहे, रिलॅक्स. आता झालंय ते, आपण करायचं का शूटिंग सुरू? येस. ओके? येस, आय एम परफेक्टली ऑल राईट. येस. ऑर्डर सर. मॅडम ओळख करून देतो. हा गौरव मोरे. हाय.
मराठी टीव्ही इंडस्ट्रीचा ऍक्टर आहे हा. येस आय नो दॅट महाराष्ट्राची हास्य जत्रा. येस येस मला माहिती आहे तो शो मी पाहते Yes. दॅट प्रसाद ओक 9594 चला फोन नंबर सांगतायत त्या. मॅडम या तुम्ही आता रडत होतात ना No, no, करायचं का शूटिंग Yes, सुरू I'm ready. हा ओके Ready, सुरू ready. करा हा व्यवस्थित Yes. सुरू करा Done. ओके चला चला मूड मॅडम Yes. हा सीन सांगतो मॅडम हास्य तुम्हाला नाही, हा. तुम्ही लेडी इन्स्पेक्टर आय नो दॅट आणि हा एक फालतू मावाली आहे हा. तर तुम्ही काय करता ह्याला पकडता आणि ह्याला याच्या बॉसचा ऍड्रेस विचारताय पण तुम्ही कूल आहात मॅडम एकदम शांत गौऱ्या तू जरा इंटेन्स आहेस हा हा नाही मला नाही माहिती ए, माझ्या बादचा ते एवढं पुस्तक म्हणला ना. फिल्म करतोय आपण MSG आहे काय सॉरी हा सटल कर गौऱ्या सटल करायचं इथे काय हो सटल माहितीये तुला माहिती आहे ना सफाळेपासून भोईसर पर्यंत असते ती. ए गौऱ्या सटल म्हणजे तुमच्या शो मध्ये बने करतो बघ हा. तसं सटल नॅचरल नॅचरल हा नॅचरल कळलं? नॅचरल सांगितलं ना असिस्टंट ओके चला त्या नॅचरल तुला सांगतो एकदा मी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सर. जा करूया सर. ओके रेडी 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 मूड मॅडम मूड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन माझ्या हातात घड्याळ घड्याला 3 काटे आहेत. ते 3 काटे म्हणजे तुझ्या आयुष्यातली शेवटची 3 मिनिटं मॅडम ती 3 मिनिटं संपली तुझी वेळ संपली युअर टाइम स्टार्ट नाव मनीषा आता काय झालं आता काय झालं यार? आता काय झालं यार गौर आता काय झालं नाव कशाला घेतलं त्यांचं कुणाचं नाव त्यांचं मनीषा कशाला बोललास अरे आता स्क्रिप्ट मध्ये जे दिलं तेच बोलणार नाही मी. अरे पण तू मनीषा बोलला यार त्यांना मांजर आठवली ना त्यांची जास्त होते यार मनीषावरनं कुठले मांजर आठवली यार. अरे नावात आहे त्यांच्या ना मनीषा मनी म्हणजे मांजर. सॉरी 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 असं आहे का ते सॉरी सॉरी मी एक काम करतो मी नावच घेत नाही. हा तू नाव नको घेऊ कॉन्सन्ट्रेट कर यार गौऱ्या. येस 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 मला यार शांत ठेव जरा प्लीज तुला माहित आहे का एकदा मी आणि नसरुद्दीन शाह सर गप बस नाही, मी घेत नाही. इथलं कर आधी नाव घेत नाही. हा चला रेडी मॅडम 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 ज्यूस हवाय का ज्यूस हवाय का बने ज्यूस ज्यूस मॅडम ज्यूस काय तू गप नाही यार मी आहे ना इथे अरे सिनियर उपस्थित आहे जातो मॅडम शांत व्हा रिलॅक्स 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 मॅडम घ्या पाणी घ्या आय एम ओके ओके करायचं का मग ओके आहेत ना नक्की मॅडम माझे क्लोज नंतर काढू आधी त्याचे क्लोज घे असं म्हणताय बरं ठीक आहे मॅडम आपण काढू नंतर काढू तुमचे क्लोज गौऱ्या हा तुझे क्लोज काढून घेऊ आपण चालेल चालेल हा हा मस्त करा बाई अरे ओके जा जा चल लाव लवकर रोहित आय हॅव वन क्वेरी फ्रेम किती आहे म्हणजे 85 100 120 काय कधी आहे. अरे बापरे फ्रेम बघून काम करायला लागला तू हसतो काय नालाय का गप कर ना दिलंय तेवढी वाक्य घे फ्रेम बिम बघतोय रोहित या. काय करू नको तो बरोबर तुला घेणार त्याच्यात बरं ओके ऍक्शन मॅडम मला काय माहित नाही मॅडम आयुष्य पण सांगतोय. तुला माहित नाही हा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे ईगल गँगची इन्फॉर्मेशन दे कुठली ईगल गँग मॅडम मॅडम मी साधा नोकरी करणारा माणूस आहे मॅडम तुमची काहीतरी मिस्टेक होते मॅडम. आता काय झालं यार अरे काय झालं सॉरी सॉरी मॅडम अरे गौरी काय झालं आता काय बोललास तू आता मी काय बोललो मिस्टेक कशाला बोलला अरे बाबा आता आपण चुकलो ते एखाद्याला बोलतो सॉरी सर माझी मिस्टेक झाली बोलत नाही का. अरे मिस्टेक असतं रे ते मिस्टेक हो काय कोणी तुला त्या MSG मध्ये घेतलं रे कोणी घेतला MSG मध्ये तुला ते दोघं आहेत ना ते आपले अरे तुला आता हे बघ गोस्वामींबरोबर ओळख आहे माझी चांगली इथनं तर काढेन तिथनं पण काढायला लावेन लाग दे की हमने दिलंय ते बोलायचं कळत नाही लाग दे की हमने नको ते बोलतोय नीट कर ना कशाला त्रास देतोय आम्हाला नीट कर आता बघ शेवटचं सांगतो नीट कर
रोहित ओके चला रेडी ओके. इकडे लोक रोहित मला त्रास होतोय पॅकअप कर मी आज घरी जाते. अरे मॅडम 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 अहो पॅकअप कसं, हे लोकेशन नाही मिळणार परत आपल्याला. म्हणजे मॅडम आपण थांबत थांबत करून हवं तर तुमच्या वेळेनुसार करू, पण करू आज. पैसे पण वाया जातील एवढे सगळे दिवसभराचे. अच्छा म्हणजे तुम्हाला तुमचं नुकसान दिसतंय, तुमचं नुकसान भरून काढता येईल, पण माझ्या आयुष्यात मिष्टी गेल्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोण भरून काढेल. आयुष्याची पोकळी म्हणते, मला फक्त पोकळ बांबू माहित आहे. अरे काय केलं यार मी? रोहित, मिष्टीचं पिल्लू उचलतं असं उचललेस मला. मॅडम मॅडम काय झालं मॅडम शांत व्हा. मॅडम 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 रिलॅक्स मॅडम थांबा रिलॅक्स. डॉक्टर बोलवतो सर. डॉक्टर सर डॉक्टर बोलव. हा हा डॉक्टरला बोलवा, मॅडमला हलवा. ए गप ना. पण हे बघ तू उगाच लक्ष देऊ नको त्याच्याकडे. डॉक्टरला बोलूया ना. नको रे बाबा, तू जास्त जवळ गेलास ना जास्त करणार ती. काय नको करू, आपण आपलं शूट करूया. येईल बरोबर ती. हा चल रेडी आहे गौऱ्या, चल कडक करत मस्त एकदम. हा हा व्यवस्थित, नको ते बोलू नकोस. बघ मी नाही बोलत काहीच. नीट हा. कर. हा एकदम. चला रोल रोलिंग. हा लुक. ऍक्शन. सर मी देते क्यू देते मी करते. नाही मॅडम तुम्ही आराम करा. नाही मी करते. ऐका ना, आराम करा. नो आय एम ओके. मी तुम्हाला बरं वाटत नाही कशाला? नाही मी देते क्यू देते. ए कॅमेरामॅन चल हट. सर जादू आहे हो. अरे म्हणजे अरे किती गेले तसे हाताखाली. ए नाटकं करायला लागली ना, असं थोडं इग्नोर मारायचं, बरोबर लाईनवर येतं. क्या बात आहे सर. कळलं ना, लक्षात ठेव हे. मॅडम हा होईल ना रेडी नक्की? रेडी हो हा बघा येस करूया मग. हा चला रेडी. चला सर करूया. रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. इगल गँगची इन्फॉर्मेशन दे. मॅडम कुठली इगल गॅग मला माहितच नाही, मला फक्त गोगल गॅग माहित आहे मॅडम. ती पण दिसली की मी रुमाल काढतो. कशामुळे तुला म्हणून. काय बोलला? काय झालं मी? काय बोलला? काय कशाला रुमाल काढतो? गोगल गायला बघितल्यावर. अरे डोकं खाऊ नको की लगा असं हानी नाही बघ तुला. मग आता कुठचं? लगा किती मी ठरवलं तरी तू लगा लाईक क्यू सांगतोयस की मला. अरे पण कुठचं आहे तुम्ही? सातारा. नदी कुठली? कृष्णा नदी. आपण मांजरा. हानी लागा तुला. नीट कर लगा. काय केलं? कशाला रडवतोय सारखं त्यांना? सॉरी 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 मॅडम मॅडम सॉरी 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 मॅडम. मला माहिती माझी बिष्टी माझी बबडू इतकी हुशार होते ना, मला 4 वाजले ना की चहा लागतो. 4 वाजले की माझ्या पायाजवळ यायची आणि मला म्हणायची म्याऊ, म्याऊ, म्याऊ असं करायची. रोहित माझ्याकडे बोका होता. 7 नंतर मला 90 म्हणायचा. 90 पण तू का अरे खाली की तुझा बोका कशात तरी मला चिडवतंय. बसकी बोका 90. अरे रडती ते लगा तुझं काय. मॅडम सॉरी बरं का. सॉरी मॅडम. मॅडम रडू नका की तुम्ही. माझी मिष्टी गेली, माझं कोकरू गेले. मॅडम मिष्टी बी गेली, कोकरू बी गेलं. हा ते आलाय तो पाटण. अरे लगा तुझी तुला का नाही खुट्टा लावला पाहिजे लगा, त्याशिवाय तुझी मस्तीच उतरणार नाही. अरे गपला गपकी लगा. डिक्शनवर लक्ष दे की त्यापेक्षा पेन्सिल ठेवत जा रोज. पेन्सिल ना वर वंटा घातला पाहिजे तुझ्या तोंडात. काय माकडा गबस डोकं फिरवू नकोस. हे जाडे अशी वाजवीन का नाही यार. नीट करायचं नीट करायचं. लगा सकाळपासून 10-15 ग्लास नुसतं ज्यूस पिलीस होय पाणी हा नुसती करून 10 किलो हवाच भरलीस सकाळपासून. मस्ती नाही पाहिजे तुझी. ती कुत्री मांजरी घरी ठेव की. पैसे घेतले ना कामाचं. नीट कर की मग. इथं माझं नाही करायचा सांगून ठेवतोय. नीट करा आता. डोकं गरम करू नका माझं. सर शांत व्हा. गौऱ्या हा फालतूगिरी करू नकोस. नाही नाही मला एका बरोबर काम करतोय लक्षात ठेव. 1 मिनिट हलवा. काय ना मॅडमचं? मला एका मला एका पण यांना घेणार कोण? काय रोहित्या रोहित्या मी काय म्हणतो माहिती का, माझ्या कॉमेडीला घेऊन येतो हॉटेलला जास तुम्ही सगळे. तुझी कॉमेडी की नाही आज उभी आडवीच करतो बघ मी. तू आता गप्पच बस. तुझं काय रे? काय? हे बघ
तू का नाही आता गप बस, नाही तर शूटिंगचा सगळा खर्च तुझ्याकडून भरून काढीन मी. खर्च माझ्याकडनं आणि मग माझा परडे ऐकला ना डोळ्यातून रक्तही पण रडशील. वा 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 वा, भन्नाट परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? सांगलीच्या भाषेत सांगायचं तर काटाकीर परफॉर्मन्स होता. फार आवडला मला. मला शिवालीला बोलवायचं इकडे. शिवा, येस शिवाली. शिवा, गॉड ब्लेस यू, आय लव्ह यू. तुझ्याकडे एकही शब्द, एकही वाक्य नव्हतं, पण तू एक काहीतरी बेरिंग पकडलं होतंस आणि ते आउटस्टँडिंग होतं. तुझं ऑब्झर्वेशन कमाल आहे शिवाली. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी, कानात तू कापूस घातलेला आहेस, तू ती रडत होती तेव्हा अटेंटिव्ह होतीस, मध्ये स्क्रिप्टनी वारं घालत होतीस. मला अशी लोकं आवडतात ज्यांच्याकडे एक लाईनही नसते पण त्यांच्याकडे ते लक्ष खेचून घेतात, आणि आज तू तसं केलेलं वा, वा, आहेस. वा. मजा आली फार. मस्त. वा शिवा. प्रसादा. मला जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे गौऱ्या, की नसीर सरांबरोबर आणि नवाजुद्दीन सरांबरोबर काय केलं. आपलं कॅरेक्टर तसं आपण करत होतो. नाही, तुझा कॉन्फिडन्स एवढा होता ना की एक क्षण मी विचार केला, नसीर सरांबरोबर काय केलं यांनी. कुठल्या जीवावर हा डायलॉग बोलतोय हा. वा वा, क्या बात आहे गौऱ्या. फॅन्टॅस्टिक. सो इज आणि सो नॅचरल परफॉर्मन्स. फार मजा आली, फार मजा आली. वनिता खरा वा वा, फार भारी होतं ते सगळं जे होतं ते. मजा आली. वंडरफुल, वंडरफुल. लय भारी. थँक्यू सो मच. मंडळी, अग्ग अग्ग आई म्हणत आपल्या बापाच्या डोक्याला वात आणणारं कार्ट. बघूया आज काय नवीन उद्योग करता ते. Where is the stupid man? Where is he? It's high time now. It's high time. Where is he? टाइम 5:30 वाजले ना रे. Shut up! Can't you understand what I'm speaking? Can't you understand what I'm speaking? I'm talking about something else. Can't you understand that? Where is he? सापडलं? बाई काय ते सांग बाबा, काय बाई बोलते काय कळत नाही मला. आई, ते जीव मग- घाबरा घुबरा झालाय माझा. मगापासून ते बोलतात ना, तो शब्द हा बघ. काय हे डेके? डेफिमेशन. Yes. Yes, defamation. म्हणजे काय? Defamation. बदनामी, बदनामी, अब्रू नुकसानी. Defamation. Where is he? Where is he? Call him. Call him immediately. Call him just now. Where is that stupid person? Where is that pumpkin? Where is he? ही पडली ही. What? मी Shut up! Shut up! It's none of your business. Where is that man? Where is that man? ही 5:30. When he come? What? 5:30. 5:30. 5:30. Do you care? Yeah. 5:30. 5:30. See, it's Western time. I am not here to do time pass away. पाऊस खूप येतोय, खूप पाऊस येतोय. बापरे, काय करायचं काय कळत नाही. कधी बाहेर पडायचं, कधी नाही. सर्दी खोकला, बापरे. ऐका ना, मला काय बोलते ना, मला खरंच काही कळत Shut नाही. up! मला ना तुमचं इंग्लिश कळत नाहीये. ऐका, मला फक्त एवढं सांगायचंय, तुम्ही माझ्या नवऱ्याची वाट बघताय, बरोबर ना? हे बघा, ते येतील आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही टेन्शन घेऊ Tell her to keep mum. Tell her to keep mum. मम नाही, मी त्याची आई Shut आहे. up! मम लहानपणी भरवलं मी त्याला. काय मी काय बोलूया बाईशी. आई, तो मिशीवाला माणूस आला. काल त्या बाप येतो तुझा. मिशीवाला माणूस काय आला? तू ऐक हे बोल. ताई हो, Where is that man? हे सेटिंग Where is that man? सेटिंग Shut up. काय कळत नाही मला. तुम्ही बसा ना. जगातला एकमेव कर्ता पुरुष आहे जो कामावरून थकून भागून घरी आल्यावर स्वतःच्याच घराची चौकट बघून धासकी घेतो. आलाच बाबा. हे ठेव बाळा. हा हा. अरे देवा. ताई नमस्कार. ह्या कोण आहे? ऐका ना. You are the one. ह्या रागाने का He's the one? बघतात? माय डॅड He's the one? प्रसाद खांडेकर. ही इज द मॅन. ताई मी प्रसाद. You stop! How dare you to put my photo without my consent, without my permission? You
त्यांना माहिती नाही काय, त्यांना मी आधी सांगतो मग मारा. काय काय झालंय मला सांगा, ती का बाई मला मारते आहे? ऐका ना, मी सांगते काय झालंय. आपला ओंक्या, माझं लेकरू, याने ना हे केलंय, काय इंटरनॅशनल बिअर उघडलंय. काय उघडलंय? इंटरनॅशनल मॅरेज ब्युरो. मॅरेज ब्युरो. तेच, दॅट्स इट. हा ते उघडलं. मला नको तर करतोस. बरं उघडलंयस, मग ह्या बाईचं काय लग्न लावलंयस? मग काय हिचं काय केलंस का हिचं? मला का ओरडते ती? बाबा ऐका ऐका, मी फक्त एक विवाह मंडळ, आंतरराष्ट्रीय विवाह मंडळ सुरू करतोय. उद्घाटनही नाही झालं अजून. तुम्हाला माहिती आहे ना, मी कुठल्याही कामाची सुरुवात तुमच्यापासूनच करतो. कसं असतं बाबा, मी विवाह मंडळ जे सुरू करतोय ना, त्याची मी जाहिरात केली. त्याच्यामध्ये नवरा बायकोसाठी तुमचा आणि त्या बाईचा फोटो वापरला आहे. अरे अक्कल आहे का तुला? ही बघा जाहिरात. काय केलंस तू? अरे अरे देवा. Have you seen this? You scoundrel! How you can use my photo without my consent? How dare you? Huh? Is this a perfect match? No. Is this a perfect match? No. Huh? Just see your face. Look at your face. And it's just like a big room. You nonsense! How dare you? How dare you? One second. One second, you have to clear this matter. One second, you have to clear this matter. Is that clear to you? One second. जीव घ्याल का त्याचा? जीव घ्याल का लेकराचा? त्याचं काय म्हणणं आहे का तुम्ही ऐकून तरी घ्यावं जरा शांतपणे ऐका. अगं बापाचा फोटो एका दुसऱ्या कुठल्या तरी भलत्या बाईसोबत त्याने लावलाय. काय गोंधळ घातला तुला कळतोय? पण बाबा त्या मागचा हेतू आणि विचार तरी विचारा ना. काय हेतू? थांबा ये इकडे. What? एक मिनिट. What? एक मिनिट. Yeah, I'm here. हो का? बाबा समजून घ्या नीट. मला आहे ना अशी लग्न लावून द्यायची आहेत. अशी लग्न लावायची म्हणजे काय? अशी लग्न एकदा काढून फोडा तरी. चूक केलीस ना तर ऐक. बोल. मला आई अशी लग्न लावून द्यायची आहे. म्हणजे मला असं दाखवायचं की जगाच्या एका टोकाच्या माणसाचं जगाच्या दुसऱ्याच कुठल्या तरी टोकावरच्या बाईशी लग्न होऊ शकतं. हे मला दाखवायचं आहे आई. किती क्रिएटिव्ह विचार. बाबा तुम्हाला माहिती आहे का, जगात आहे ना, आता जगात सध्या काय चालू आहे की आपल्या मनासारखा साथीदार मिळत नाही म्हणून खूप जण लग्न करत नाहीत. बरं हो, कारण त्यांची लांबपर्यंत पोहोचच नाही ना. आणि हे ना आता युगांडा सारख्या देशात सुद्धा. I'm not from Uganda, okay? I'm from Florida. I'm not from Uganda. युगांडा सारख्या देशात हे प्रमाण 53% आहे. 53%. युगांडा, तुझं लग्न करताना तुला कोण पोरगी देणार त्याचा विचार कर आधी. कळलं? त्याचा विचार कर. स्वार्थी विचार. सेल्फिश. He is selfish. बाबा स्वार्थीपणे वागू नका. स्वार्थाचा विचार करू नका. फक्त स्वतःचा विचार करू नका. जगाचा विचार करा. जागतिक लेवलचा. अहो बाबा, विराज, बने, दत्तू, गौऱ्या यांच्यासारखे कितीतरी लोक अडलेत अजून. त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी, त्यासारख्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा सगळा घाट घातलाय मी. माझं लेकरू ग ते. बघा माझ्या लेकराचा विचार केवढा मोठा आहे. काय केलं तुला कळतंय का? कुठल्याही बाईचा फोटो कुठेही लावून टाकेल. कुठे मिळाला तुला हा फोटो? काय केलंस तू? मला फक्त गुगल वरती एक फोटो मिळाला. मला माहिती नव्हती इतका गोंधळ होणार आहे बाबा. Hey guys, just stop this nonsense now. Just stop this nonsense. Hey, broom like mustache man. Tell me the truth. Give me the reason why only my photo. Why me? ऐका ना ताई, ऐका ते मला एकदमच डोंट नो. You don't know? See this. ऐका. See this. See this pamphlet. See this pamphlet. See that. See that pamphlet. काकीने पॉपलेट आणले. तुझ्या पॉपलेट काय हे पॅम्पलेट वाटलेस ते बोलते. जरा गप्प बस, शांत बस. What is this? अरे What is this? अरे ओंक्या, हे काय लिहिलंयस? आम्ही जुळवलेली जोडपी आता किती सुखाने नांदतायत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, चिन्मयी राघवन, सुमित राघवन, कॅटरीना कैफ, विकी. त्यांची लग्न तू जुळवलीस? तू जुळवले त्यांची लग्न? म्हणायला काय जाते? कोण येणार आहे विचारायला? खपत बरोबर. खपत नाही, तू खपशील मेल. अरे काय लिहिली अशी जोडी? हे आम्ही जुळवलंय. अजय अतुल. काय बाबा हो?
जगातली खूप फेमस जोडी आहे ही. अरे ते भाऊ आहेत, संगीतकार आहेत हे. अरे काय करू माझ्या लेकराच्या मेंदूचं, कुठे नेऊन पुरू? काय झालं आता? अरे हे दोघं नवरा बायको आहेत का मोठे गोस्वामी? तुला अक्कल आहे का? अहो बाबा, बाबा तुम्ही त्यामागचा विचार समजून घ्या. हे आत्ताची सगळ्यात हिट जोडी आहे. अरे ते लेखक दिग्दर्शक म्हणून हिट आहेत. नवरा बायको, कोण नवरा ह्याच्यातला आणि कोण बायको, काय समजायचं? काय ओंकार, हे काय लिहून ठेवलंय सगळं? Hey, guys, listen to me. Listen to me. I can. See, you have done a crime, okay? Without my permission, you are using my photo for commercial purpose, and that is not allowed. You must take my permission, right? Which you don't. You have done a mistake, okay? If you will not pay me the money, I will sue you. I'll file a case against you, okay? And you have to pay me $10 lakh. Is that clear to you? Or you go for 5 years behind the bar. किती? $10 lakh. Yeah. Mind it. काय झालं? बाबा काय झालं बाबा? डोकं का धरलेत? डॅन्ड्रफ झालाय का? तू झालेला डॅन्ड्रफ आहेस माझ्या आयुष्याला. अरे ती बाई नुकसान भरपाई म्हणून $10 लाख मागते. काय? $10 lakh. बापरे, एवढे चिल्लर कुठून आणायचे आम्ही? 10 लाख चिल्लर कुठून आणायचे लेकरा? अहो, आमच्या सत्यनारायणाच्या पूजाला इनमिन 150-200 चिल्लर जमतात हो. चिल्लर म्हणजे डॉलर नाही ग, $10 लाख. 7.5 कोटी मागते ती, जवळ 7.5 कोटी. Hey guys, can you take the decision? Otherwise, I'll call police. No police. One second, my friend, Taklu Chogle. One second. What are you about to do? Hello. Hello, Chogle. Madam. अहो इथे ना याने पुराणा एक प्रॉब्लेम करून ठेवला. वन टॉकिंग. Chogle is going to हा. speak with me. हॅलो चौगले. चौगले ही बाई मला जेलमध्ये टाकायला निघाले. बघा ना प्लीज जरा. बघतो आलोय ना मी. प्लीज बघतो मागे वा. हो, इकडे या साईडला. इकडे लेकरा, त्यांना बोलू दे. Okay, you are going to speak with me? बोला. Why this man has done this? Huh? How he can use my photo without my consent? This is a crime, cyber crime. Can't you understand that? And I'll sue you. I'll sue him, really. Have you finished your wife? Have you finished your wife? Have you finished your wife? Pardon me? Pardon me? I'm going back to He you. used my face. What is your problem? You gonna find free skit? You gonna find free skit? Whatever you do on the friends, we are not friends. We are not friends, we are not friends, we are not friends, we gonna check you that. I want to skis read, one want to skis reach 36 Chamber of Shaolin. One skate, real or screens is one Russia 2, Russia 2, Russia 3. I don't know why it is like this. God is mind divine. Wherever you go, we swan or reach. One want to screen read, one want to skate, Jugna Lagan Dega. Wait. I want to check you my money, you check me on our face, and one good strain, and you give me my coin in your back. Whatever you say. फ्लोरिडाची. What you was to? One screen 3, remember ski? हा. नाही बोलायचं इकडे. नाही. नाही. One screen 3, we are on screen 3 point finish. One screen, I don't want to take you. One screen, fly one screen, I got 3. Simon, go back. Never mind. I want to go there. You got a shot. Tell me right now, this is a friend from 3 years when the series Agaga Ai. All of a sudden you come out, don't want to marry. Now this is a safe series. This is a favorite series. Agaga Ai. No. Tell me, I'm a friend you race real street. Go on. Is this your picture? Huh? Yeah, that's my picture. Give me a hat, man. What? Give me a hat, man. Listen, man, what are you speaking? I can't. Now, Roy, when I can check you, man. What? This is that man. What? See, Mama, what do? What? Go on and see, Mama, what do you do? What? What are you about to? Hey, don't do that. Hey. What are you? Hello. Now, this is my mission. This is my driving. Simon, go back. Tell me now. What am I going to do? I'm in front of it. What am I do? Tell me.
How many guts? There my beer. थंडी बियर मग. Beer. That too. आधीच प्रॉब्लेम झाला, जरा शांत व्हा ना. Beer. I can't have a picture of beer. What do you do? Tell me right now. Listen, boy. You should not use anybody's photo, okay? Loudly. It's crime. It's cyber crime. Take care of your father, okay? हिपी पुरे. Okay? चौगले. भाऊजी देवासारखे धावून आला. चौगले काय बोललात त्यांना तर निघून गेले. जाऊ दे, गेली ना ती, आता काय प्रॉब्लेम आहे? एवढा अरे आम्ही किती वेळ त्यांना समजवतो, ऐकून काय बोललात काय? बहुतेक माझ्या इंग्लिशचा कॉम्प्लेक्स घेतला असेल तिने. तिला वाटलं असेल माझ्यासमोर ती बोलली तर ती एक्सपोज होईल. असं आहे. टेन्शन नका घेऊ खांडेकर, शेजारी आहेत तुम्ही आमचे. थँक्यू. उद्या कुठली युपीतली भाई वगैरे आली तरी मला सांगा. हमारे का तुम्हाला आमच्याकडे आहे. काही टेन्शन घेऊ नका. ए बाळा ये. यापुढे लक्षात ठेवायचं, कॉपीराईट्स असतात, ते नियम पाळायचे. दुसऱ्यांनी सुद्धा काही मेहनत केलेली असते, हो की नाही? मेहनतीने एखादी गोष्ट बनवलेली असते, ती आपण डायरेक्ट कशी वापरणार? काळजी घ्यायची पुढच्या वेळेला. लक्षात आलं? सांगा त्याला. हा. आई, मी आज एक धडा घेतला. मी आयुष्यात परत कधी अशी चूक करणार नाही. धडा घ्यायचा धडा. करशील करशील. मारू नका. दरवेळी प्रॉब्लेम. एक्सक्यूज मी. अरे पोलीस इथे इंग्लिश कोणाचं चांगलं आहे? माझं. हाय शोगले. फॉरेनरने तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. चल आज चल. नाटक नको. हमरे का तुमरे का इंटरनॅशनल कॉमेडी होती. मस्त सही. मला आज विशेष आनंद झालाय, कारण या वर्ल्ड फेमस अगा अगाई सिरीजमध्ये समीरदा आणि विशाखी सामील झाली आणि धुमाकूळ घातला दोघांनी. विशाखी, यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. फार मजा आली. दिसतेस पण खूप छान. आणि जे काही डायलॉग डिलिव्हरी होती, जो काही संताप होता, तो फार सुंदर उतरला. राईट नाव एकदा परत ऐकायचंय मला. समीरदा प्लीज. I want to shake you, Jan. And right now, I want to answer that now. मला आठवतंय की लहानपणी जेव्हा भातुकली वगैरे खेळायचो तेव्हा इंग्लिश यायचं नाही, तेव्हा सगळे असे इंग्लिश बोलायचो आपण सगळेच लहान असताना. हमरे को तुमरे को सारखा हा पण आयटम हिट होणार आहे समीरदा, याची पूर्ण खात्री आहे. ब्रिलियंट. तुम्ही तिघांनी पण फार सुंदर सादरीकरण केलं. फारच मस्त. फार मजा आली. थँक्यू. प्रसादा. वा, उत्तम. फार मजा आली. आज तुमच्या तिघांबरोबर या दोघांची साथ फार बहारदार होती. विशाखा आउटस्टँडिंग बेरिंग होतं. फार फॅन्टॅस्टिक. सम्या, तुला कळणाऱ्या भाषांवर तुझं प्रभुत्व आहेच, पण तुला न कळणाऱ्या भाषेवरही तुझं प्रभुत्व आहे. आणि तुला न कळणारी भाषा आम्हालाही कायम न कळतीच राहिली. याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. काय फॅन्टॅस्टिक होता तो सगळा शेवटचा चंक. आणि फार बहार आली. वंडरफुल. मंडळी, शाळा तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या समोर त्या शाळेचं गुणगान गातोय त्या शाळेचा स्टाफ. बघूया त्या साहेबांना त्या शाळेचं गुणगान पटतंय की नाही ते. ही एंट्री सर. अच्छा. ठीक आहे. ओके. कशी वाटली सर मग शाळा ऐकून? नाही, छान आहे. थँक्यू सर. रिपोर्ट्सही चांगले आहेत तुमचे. थँक्यू. म्हणजे बाहेरून तरी छान आहे. हा. तालुका लेवलला ज्या पद्धतीने तुम्ही मेंटेन केली आहे शाळा, खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू सर. तर हेमंत सर, तुमच्या शाळेत तुम्ही धरून 4 शिक्षक आहे. येस सर. आणि 2 क्लार्क आहेत आणि 2 पिऊन आहेत. येस सर. नाही, पण मला एकच पिऊन दिसले मगाशी. एक काय आले नाही का? नाही म्हणजे शाळा अधिकारी येणार म्हटल्यानंतर सहसा कुणी गैरहजर राहत नाही ना. खरं आहे सर तुमचं. हा. कुणाल मेश्राम नाव आहे त्यांचं. अच्छा, कुणाल मेश्राम. बरं. का नाही आले? मौत झाली सर त्यांच्या घरी. मौत झाली? हो सर. कोण गेलं? मेंदू. बंधू.
बंधू पण गेले. वडील बंधू गेले सर. अच्छा 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 अच्छा. मेंदू जाऊन तर जमाना झालाय. तो तिकडे गेलाय सर. अच्छा. तो तिकडे गेला. बोलू का सर? नाही नाही त्याची काही गरज नाही. निरोप पाठवलं. पाटील नाही, काही सर गरज नाही. पाटील सर माझ्या घरी तर मयत झालेच नाही बा. अरे तुम्हाला कोणतरी फसवला. हो अरे देवा कोणी निरोप दिला होता? बने तुमच्याकडून आला होता का निरोप? मी नाही ना मॅडम तुम अरे आठवत नाही कोणी सांगितलं. कोणीतरी निरोप दिला सर आम्हाला. सांगितलं होतं आम्हाला. पोरानं चुकीची माहिती दिला तुम्हाला. मला माहिती झालं की इथं ते व्हिडिओ काढणारे सर येणार आहेत म्हणून मी चाललो आलो बा. नाही व्हिडिओ काढणारे नाही रे. व्हिडिओ. अरे व्हिडिओ शिक्षणाधिकारी असतात ते. पाटील सर हे ते दुसरे पिऊन आहेत का? हो सर हेच आहे ते. कुणाल मेश्राम. अरे क्या बात आहे. एकदम दिवाळीची चायनीज लाइटिंग वाटते त्यांचे डोळे. नाही पण फारच प्रामाणिक वाटतायत. हा सर तोच एक अवगुण आहे त्याच्यात. तोच एक गुण आहे सर. अच्छा अच्छा अच्छा. खूप प्रामाणिक आहे तो. नाही वा वा क्या बात आहे क्या चल बात आहे. कुणाल जा तू बाहेरचे काम. ऐका ना आलेत राहू दे आपल्यासोबत आणि आपणच बाहेर जाऊ ना. आता शाळा बाहेरून बघितली आता आतून बघतो. चालेल सर. लॅबोरेटरी बघूया. लॅब आधी. अरे काय झालं? लायब्रेटरी आहे ना. लायब्रेटरी आहे आपल्याकडे. आहे ना बघूया. लायब्रेटरी सर. अरे किती वाजले सर? किती? आपल्याला आता तुम्ही जेवण कराल रेस्ट हाऊसवर रेस्ट कराल किती वेळ जाईल. आपण एक काम करू आपण आहे ना रेस्ट हाऊसवरच निघून जाऊ ना. जेवणाचं वगैरे करू. फोटो पण दाखवतो. प्रत्यक्ष बघितलेलं बरं. प्रत्यक्ष बघूया ना. प्रत्यक्ष हा लॅब बघूया. चला. चाबी हरवली सर. काल परवा चाबी हरवली. बने सापडली का तुम्हाला? चाबी हरवली? अरे देवा काल चाबी तर हरवलीच नाही. मीच तर राहतो तिथं. अरे मग टेन्शनच मिटलं ना. हा तिथे राहतो म्हटल्यावर चाबी याच्याकडे. एक मिनिट. काय सर? हा लॅब मध्ये राहतो? नाही. अरे तिथे केमिकल्स असतात ऍसिड्स असतात. एका माणसाचं आयुष्य स्टेकवर लावताय तुम्ही. नाही तो लॅबोरेटरीत राहतो म्हणजे सर तो लॅबोरेटरीच्या बाहेर स्टूलावर बसून ड्युटी करत असतो. नाही ती तर खोली तरी कामीच आहे. बाहेर फक्त बोर्ड आहे प्रयोगशाळा म्हणून. हा काय बोलतोय? खोली रिकामी आहे म्हणतोय हा. खरं काय ते सांगा मला पटकन. काही नाही कुठं काय नाही तुम्ही खरं सांगा. नाही तू इथेच थांब. कामाला लाव. त्याला थांबू द्या. तो इथे गरजेचा आहे. खरं सांगा मला काय झालंय. ते हे झालं. खरं सांगा काय काय इकडे विचार नका करू. काय सांगणार सर? ते ना प्रयोगशाळेला आग लागली होती सर. आग लागली? सगळं कळून गेलं. अचानक आग लागली. अचानक पेट घेतला सर. काहीच कळलं नाही आम्हाला. आग तर लागलीच नाही कवा. गाड्याला कधीच आग लागली नाही. मला माहिती आहे ना. मीच तर राहतो त्यांच्या अंदर. आग लागली होती ना. नाही सर. अरे तुला आठवत नाही. बनेल घेऊन जा बाहेर फिरायला. त्यांना थांबू द्या. त्यांना थांबू द्या. नीट सांगा काय झालं. आग लागली होती सर. विचारा मॅडम. नका मॅडम सांगा ते. आग लागली होती. हे मेश्राम गैरहजर होते तेव्हा. मेश्राम तुमच्या काही लक्षात राहत नाही. मी तेव्हा सुट्टीवर होते तेव्हा आग लागली. सुट्टीवर होता. अप्रिय घटना घडली. बरं काही नाही. हो सर. प्रयोगशाळेत आग लागलेलीच नाही असं मला वाटतंय. आणि तुम्ही इथे दाखवलं की इयरली ऑडिट मध्ये पैसा खर्च झालाय. काय केलंय? काय झालंय? इक्विपमेंट घ्यायचे राहिले सर. नाही मी सांगतो काय झालं. काय झालंय सर? तुम्ही सगळ्यांनी पैसा खाल्लेला आहे. संस्थेने पैसा खाल्लेला आहे. ती अनियमितता होती. नाही मी रिपोर्ट करीन. नाही आम्ही कशाला पैसे खाऊ. रिपोर्ट करीन मी. लक्षात घ्या. नाही सर. हा बसा सर. काय बसून काय करू मी? बसा. हात नका लावू तुम्ही. बसा. हा नीट सांगा मला याचं कारण सांगा. बसतो. मागचे जे बीडीओ साहेब होते ना त्यांनी या मॅटरवरती असं व्यवस्थित सेटिंग करून घेतलं होतं सर. म्हणजे काय आमचे जे चेअरमन साहेब आहेत ना त्यांनी सांगितलंय की बाबा साहेबांची व्यवस्था व्यवस्थित ठेवा. म्हणजे अरे देवा सर जेवणाची वेळ झाली. तुम्ही काय खाता? व्हेज खाता की नॉन व्हेज खाता सर? काय खाता सर? नॉन व्हेज खाता का तुम्ही? अरे आमच्या रसिका मॅडम आहेत ना काय नॉन व्हेज बनवता माहिती? त्या मेलेल्या कोंबड्याला पण आनंद होतो. अरे वा आज मी वेंगुर्लेकर मॅडमच्या हातून शिजणार बा. म्हणजे त्या कोंबड्याला डायरेक्ट कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं मॅडम कडे गेल्यावर. बात आहे मॅडम. तुम्ही चिकन फार मस्त बनवता. हो. हा आता हे सगळे माझ्या हातचं खाऊन माझं कौतुक करतात. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं खायला आवडेल तेवढं सांगा. म्हणजे बघा मालवणी पद्धतीचं कोल्हापुरी पद्धतीचं गावरान पद्धतीचं तुम्ही म्हणाल तसं करून वाढते. अरे वा. म्हणजे भाषांबरोबर तुम्ही पदार्थांवरही प्रयोग करता. तर हे रेसिपीचं झालं पण तुम्ही शिकवता कसं?
सर शिकवणं आणि शिजवणं दोन्हीवरती एवढाच हातखंड आहे माझा. हस्तकलेच्या बाई आहेत ना आमच्या, हातातच कला आहे त्यांच्या. म्हणजे एकदम असं कलेत निपुण आहे. हो सर. तर मी यांच्या हातचं चिकन वगैरे खायचं आणि लॅबोरेटरी आहे असा रिपोर्ट द्यायचा. सर ते मागच्या व्हिडिओ सरांनी असंच केलं. चला मग आपण रिपोर्ट बनवून टाकू. अरे देवा तुम्ही काय तोंड पाहत बसल्या, जेवणाचं बघा ना. पण पोरांना तर कोंबडी पकडून आणलाच नाही, मग त्यांनी का फुकटाचे 2-2 मार्क देवायचे का? एक मिनिट हे 2-2 मार्काचं काय प्रकरण आहे? कुठं काय 2-2 मार्काचं काय प्रकरण आहे? काहीच नाही. नाही काय आहे ना, आमच्या इकडे ना चिकन असते ना, तेव्हा ना आमचे पाटील सर पोरांले मग गावामध्ये पाठवतात आणि कोंबडी पकडून आणायला लावतात आणि मग त्यांनी 2-2 मार्क देतात. हे काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही पोरांना कोंबड्या चोरायला लावता? नाही सर. कोंबड्या चोरायला लावता का तुम्ही? याचं काय स्पष्टीकरण द्याल तुम्ही? त्याला चोरायला लावू सर आम्ही कोंबड्या? नाही सर, त्याचा उद्देशच वेगळा आहे सर. काय 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 पोरांना काय कोंबड्या पकडायचं शिक्षण का देता तुम्ही? माझी आयडिया होती सर. कसं आहे काय आहे ना, पोरं चपळ व्हावी, लवचिक व्हावी ना, म्हणून ते फक्त आयडिया केली. काय आजकाल कोण कवायती करायला मागत नाही ना सर शाळेत. त्यामुळे कोंबड्यांच्या मागे पोरांना सोडलं ना, पोरं अशी चपळ लवचिक होतात, काप्स असे कडक होतात, म्हणजे ते उपयोगाला येतात. त्यासाठी आपण केलं. आणि त्या कोंबड्यांचं काय करता नंतर? हे सोडून देतो आम्ही. सोडून देतो लगेच. नाही ना, सोडून कुठं देतो आपण, कापून आणि छिलून आणायला लावतो की नाही? एकचदा झालं होतं सर ते. एकदाच झालं आम्ही होतं. काय सांगितलं होतं पोरांना की कोंबडी पकडा आणि सोडून द्या. तर पोरांनी सोलून आणा असं आहे. आम्ही सोडायला सांगितली होती, त्यांनी सोलायला ऐकलं. पाटील सर. हा सर. माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय? असं काय लिहिलंय? मूर्ख वाटतो का मी? तोंडावर कसं सांगू सर? म्हणजे मनातून मूर्ख आहे मी? मनातून मूर्ख म्हणताय तुम्ही मला? नाही सर, तुमच्या तोंडाविषयी कसं बोलू बा? अच्छा हे बघा पाटील सर, इकडच्या तिकडच्या गोष्टी नका करू. बघा दाखवा. हे बघा मी रिपोर्ट करून टाकीन. रिपोर्ट करून टाकीन मी. नाही सर. असता काय सॉरी जोक सांगितलं मी? विनोद केला मी? विनोद केला का मी? नाही सर. काय नाही सर, तुम्ही विनोद करतच नाही, अख्ख्या जगाला माहिती इथं. काही बोलायचं नाही. मी खरं तुमच्या विरुद्ध रिपोर्ट तयार करीन ना मी. नाही लक्षात घ्या तुम्ही. असता काय तुम्ही? नाही सर. सर ऐका ना, काय आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघा ना सर तुम्ही. नाही आधी रिपोर्ट बघितले मी, काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत तुमच्या. तेच म्हणते मी बघितलं सर. आधी. सर आम्ही 70 नवसाक्षर केले एका शैक्षणिक वर्षात. सर 70 नवसाक्षर? हो ना सर, सगळे शिकलेलेच होते. या बाईंना तर लय मेहनत घेतला. चांगले अक्षर त्यांले खराब अक्षर कळायला लावत होते या बाई. नाही शिकलेल्या लोकांना नवसाक्षर म्हणून दाखवताय तुम्ही? काही बोलतोय सर तू? काही बोलतो तू? बने सर तू थांब इकडे. तू आलाय सर. जाऊ द्या. त्याची गरज आहे, खूप गरज आहे. खूप असं नको करू रे, विचित्र दिसत ते. सर चला रेस्ट हाऊस वर जाऊ. काय चला? काय व्यवस्था आहे सर. कुठली? म्हणजे हसता काय तुम्ही मध्ये मध्ये? सॉरी सर, तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार सर. अशी आहे म्हणजे मागचे व्हिडिओ साहेब होते ना, एकदम आनंदात घरी गेले. मागचे व्हिडिओ साहेब सकाळी उठल्या पण काय नेमकं? अरे उठल्या त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला. काय नंबर आहे म्हणले? कोणाचा नंबर? बाईचा. नाचणारी बाई आली होती ना. बापरे. अरे बापरे, रात्रभर नाचत होते. हे काय धंदे? नाचणारी बाई बोलवताय तुम्ही? गैरसमज मी तसं वाटलं तुम्हाला? प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बाई बाटली याच्यात उतरवलं की आपल्या पद्धतीने सगळं करून घ्यायचं? नाही सर. अरे लाजा वाटू द्या. विद्यार्थ्यांना घडवणं हे काम असतं शिक्षकांचं. तुम्ही बिघडवताय सर. शिकवताना ज्याला एक क्षणही शीण येत नाही तो खरा शिक्षक असतो. बोलताय. अरे आपल्या देशात राज्यात कितीतरी शाळा आहेत, कितीतरी शिक्षक आहेत जे स्वतःचं कसबपणाला लावून हे ज्ञान देण्याचं मोलाचं कार्य करताय. पण तुमच्यासारखे बोटावर मोजण्या एवढे शिक्षक आहेत ना, त्याला काळीमा फासतायत. अरे तुम्ही कशाचे शिक्षक? फ्रॉड आहात तुम्ही, फ्रॉड. मी आता तुमच्या विरुद्ध रिपोर्ट करीन, लाल शेरा मारीन, जांभळ्या शाईने सिग्नेचर करेल. तुमचं अनुदान गेलं, तुमच्या नोकऱ्या गेला. बसा आता बोंबलत. तूपणा करा. थोडा हात सर.
पाटील सर. बोल भाऊ. सर तर गेले आता. मग आपण ते चिकन आणलेलं आहे त्याचं काय करायचं? आणि माया तर घरी तर काही जेवायला बी नाही आहे. मॅडम येले जर मी ना आता सोलला तर याला शिजवू शकशान का तुम्ही? याला चांगला भाजूया आणि मग शिजवूया. बेशरमा, तुला ना कळत नाहीये का तुला? गुड परफॉर्मन्स गाईज, व्हेरी गुड. हा सरसिक सई. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप वेगळ्या धाटणीचा परफॉर्मन्स होता, खूप वेगळ्या धाटणीचं स्किट होतं आणि तुम्ही सगळ्यांनी छान परफॉर्म केलं. मला एक गोष्ट सगळ्यात भावली ती म्हणजे हे जे साहेब आले होते ते शेवटपर्यंत भ्रष्ट नाही झाले. हे शेवटपर्यंत ते त्यांच्या तत्वांना टिकून होते आणि तुम्ही कितीही युक्त्या क्लुप्त्या केल्या तरी त्यांचं तत्व त्यांनी सोडलं नाही आणि हा एक खूप महत्त्वाचा आणि छान संदेश आपण सगळ्यांना दिला. मस्त. प्रसादा, चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला गेला. बने तुला शिक्षकाच्या रूपात बघणं म्हणजे जरा पण ठीक आहे, पण चांगलं गेलं, चांगलं गेलं. कुणाल, रसिका, चेतना छान, मजा आली, मजा आली. हेमंत छान. खूप धन्यवाद. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. चिंता आणि कटकटींच्या रेषांनी रेखाटलेल्या नशिबाच्या चित्रात भरूया विनोदाचे रंग आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, लई दिवसांनी आज पुन्हा एकदा या मंचावर येणार आहेत ती दोन कार्टी आणि त्यांचे बिचारे गुरुजी. यस, तुम्ही बरोबर ओळखलंय. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेशचा विनोद मेहरा श्यामसुंदर राजपूत. अरे बापरे. नमस्कार हो प्रसाद दादा. नमस्कार. सई मॅडम नमस्कार. बर का? नमस्कार. गेले कित्येक महिने तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तोच आहे मी, गुरुजी. लेखकाने पहिलं वाक्य लिहूनच अपेक्षा वाढवून ठेवलेली आहे, पण खरं सांगतो पुढचं स्किट आहे ना धुक्यात गाडी चालवण्यासारखं आहे. तर तुम्हाला सांगतो बा की आंतरशालेय स्पर्धा होणार आहे आमच्या जिल्ह्यात आणि त्याच्यासाठी विद्यार्थी निवडायची जबाबदारी आहे ना ते जमदाडे आहेत ना आमचे ट्रस्टी, त्यांनी मायावर टाकलेली आणि तुम्ही निवडा म्हणे. अरे त्यान बायाने इनमिन 2 विद्यार्थी आहेत, त्याच्यातून निवडा. ते दोन्ही बी दलिंदर. हे म्हणजे जुलाब लागलेल्या माणसाला मिसळ किंवा ठेचा याच्यातून एक निवड असं सांगितल्यानंतर त्याची जी अवस्था होईल ना तशी माझी हालत झालेली आहे. आता बघूया काय होतं बा. अरे माझ्या सोलो झाला रे यार, आले डुएट आले रे. माझी चड्डी आहे, माझी चड्डी आहे, माझी चड्डी, माझी चड्डी आहे, माझी चड्डी आहे, माझी. मला वाटलं इतके दिवस झाले सुधारले असतील ते. त्यान बाय ना जस जसं वय वाढी राही ना तस तसा आखो बाखर जायत त्या. खाली बटा बटा खाली. तर पोरे सोन. गुरुजी, आज मी तुम्हाला कशासाठी बोलवलोय बा? बरेच दिवस झाले तुमचं स्किट वाजत नाही म्हणून आम्हा दोघांना असं त्यान बायनं खवलं मांजर मध्ये मध्ये पंजे मारतो का रे? हा दलिंदर, मला काय इथे स्किट वाजवायला बोलवतात का रे? हा, मला इथे मुकादम म्हणून बोलवतात. याची तालीम करून घे, त्याची तालीम करून घे, याच्या ॲडिशन लिही, त्याच्या ॲडिशन लिही. अभिनय मजूर घेऊन जाणारा अभिनय मुकादम आहे मी. दलिंदर, नीट लक्ष द्या. आता आपल्या शाळेतर्फे काही विद्यार्थी पाठवायचे आहेत बुवा. आंतरजिल्हा कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यासाठी काही विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधी म्हणून पाठवायचे आहेत. ए अरण्या, ह्या कॉमेडी शो मध्ये असलं कठीण कठीण बोलणाऱ्यांना आज रात्री 8 वाजल्यापासून बंद करून टाकूया काय रे? आज रात्री लय उशीर होईल रे. आत्ता स्किट मध्येच बंद करायला पाहिजे.
अरे ए बारीक पंक्चर चिमूक काट्या मध्ये मध्ये काय टोचत असतो रे. शांता मी जे सांगतो ना ते नीट ऐका बरं का. मला सांगा बा की तुमच्यात असे काही गुण आहेत का? गुरुजी मला टेंगून आहे. गुरुजी माझ्याकडे ढुंगून आहे. अरे हे गुण नाही आहेत रे, हे अवयव आहेत. आणि टेंगुण नसतं, ते टेंगुड असतं. तुझ्याबद्दल जाऊ दे, तुला काय सांगावं. मला म्हणजे गुण म्हणजे काय बुवा, म्हणजे तुमच्यात काय बुवा असं टॅलेंट काय बुवा तुमच्यात. अच्छा म्हणजे टॅलेंट म्हणजे कला काय आहे. हा तुमच्यात काय कला आहे. गुरुजी मी आहे ना, मी कासवाला असा उलटा करून त्याला गुदगुल्या करू शकतो. गुरुजी गुदगुल्या येते काहीच नाही. मी तर मच्छर पकडून त्याला उलटा करून तो मच्छर लेडीज आहे का जेंट्स आहे मी ओळखू शकता. अरे तुम्ही बाय ना मच्छर मारे. अरे हे कुठलं बिकार लेवलचं टॅलेंट आहे रे. कायला मच्छराला उलट करायचे रे. मग त्याच्याशिवाय कळणार कसं. कायला बघायचे लेडीज आहे का जेंट्स आहे. अशी कुठे स्पर्धा असते का. अरे स्पर्धा कशी असते बा, म्हणजे वादविवाद स्पर्धा असते, आपलं कविता वाचन स्पर्धा असते, वक्तृत्व स्पर्धा असते, डिबेट कॉम्पिटिशन असते. गुरुजी डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे काय. अरे बाप रे, किती गोड प्रश्न विचारला रे तू. ओ म्हणा सोनानं तुकडा. ये ये इकडे तिकडे गालगुच्चा पाहिजे. अरे डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे वादविवाद स्पर्धा बुवा. म्हणजे आपण एखादा मुद्दा मांडायचा बुवा, समोरच्याने तो मुद्दा खोडायचा बुवा आणि अशी चर्चा करायची बुवा. हा आपणच कसे खरे हे पटवून द्यायचे. ओके ओके मग हे आम्हाला येतं, हे आम्हाला करा बरं. मी आता तुला एक मुद्दा सांगणार, मग तू तो खोडून काढायचा. खोडून टाका बरं. अरण्या आपले गुरुजी किती चांगले आहेत. चांगले एक नंबरचे थर्ड क्लास आहे. भंगार आहे माणूस, भंगार. हे नाही नाही अरण्या, अरे आपले गुरुजी असे एकदम रुबाबदार आहेत. यो टकला रुबाबदार आहे. वसाऱ्याच्या मिशा बघ, असं वाटतंय त्याचे होठ नाकाला भांडायला चालेत ना, मिशा मध्ये अडकवतात त्याला. हे अरण्या अरण्या, अरे असं नाही, म्हणजे आपल्या गुरुजींना किती मान आहे. अरे ती शालेची घाण आहे. काय बोललो रे. नाही नाही अरण्या अरे आपले गुरुजी म्हणजे शाळेची शान आहेत. अरे थुकलेलं पान आहे. काय करता रे. तिकडून सॉरी अख्खा फडा पाडला तू दलिंदर. उचल तो फडा तिकडे ठेव नीट तिकडे उचल. फालतो. अरे मी तुम्हाला वादविवाद करायला सांगितलं, माझा विषय काढून तुम्ही काय माझी इज्जत काढताय का रे. नाही गुरुजी ते खोडायचे बोलले ना म्हणून मी आपलं होतो बेटा. आणि वादविवाद स्पर्धा आहे का, रेसलिंग कॉम्पिटिशन आहे का. गुरुजी असल्या चावट पण स्पर्धा असतात. म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना रेसलिंग. रेसलिंग म्हणजे अरे रेसलिंग म्हणजे कुस्ती. कुस्ती अच्छा कुस्ती. आता इकडे पाठा तुम्ही, पडा इकडे चल. माठ्या काही बोलतो. हे बघा वादविवाद करायला आहे ना, तुम्ही दोघं जाल आपल्या शाळेतर्फे आणि तिकडून दुसऱ्या शाळेचे 2 जण असतील, तर तुम्हाला त्यांच्या सोबत डिबेट करायची आहे बरं का. अच्छा बघू तुम्हाला काय येतं, काय अक्कल आहे. तुम्ही दोघे एका टीम मध्ये, मी एका टीम मध्ये, आपण वादविवाद करू. मी मुद्दा मांडेन, तुम्ही पण मुद्दा मांडायचा. कोणाच्या मुद्द्यात किती ताकद आहे हे बघू बुवा आपण. नाही नाही गुरुजी तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत. तुमचा मुद्दा मोठा असणार, आम्ही दोघे छोटे आहे, आमचे मुद्दे छोटे असणार. तू नको टेन्शन घेऊ. गुरुजी जरी मोठे असले तरी त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे, आपल्याकडे 2 मुद्दे आहेत. ऐका रे मुद्दा म्हणजे नेमकं काय समजताय तुम्ही. गुद्दा अरे गुद्दा नाही रे, गुद्दा नाही. मुद्दा म्हणजे बुवा विचार मांडायचे तुम्हाला. विचार हा. अरे बापरे पेड्या. अरे आता आपल्याला ते करावं लागणार. काय विचार. विचार ना. बापरे विचार कुठल्या लेवलला आहेत हे. यांना विचार आणि विचार याच्यातला फरक कळत नाही. जाऊ द्या, सोडा. आपण डायरेक्ट वादविवाद चालू करू. विषय घेऊ बुवा.
विज्ञान शाप की वरदान. हा तर विज्ञान वरदान कसं आहे ते मी सांगेन आणि विज्ञान शाप कसं आहे ते तुम्ही मला पटवून द्यायचे. ओके. म्हणजे आता बाबा विज्ञानाचे खूप सारे फायदे आहेत. विज्ञानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे बाबा. म्हणजे विज्ञान नसता तर प्रगती झाली नसती. विज्ञानाने एवढे शोध लावले आहेत ना ते मानवाला गैर उपयोगी पडलेले बाबा. फॉर एक्झाम्पल लाईटचा शोध. एडिसनने लाईटचा शोध लावला. हे काय एडी चाली करता तुम्ही? लाईट काय लाईट साठी शोधायला कशाला पाहिजे? इकडे बटन लागलं की इकडे लाईट लागतं माहिती काय? अरे अंधारातला उंदीर मार्या त्या घरातल्या लाईट नाही जग दुनियातल्या लाईटच्या दिव्याचा शोध एडिसन त्यांनी लावला होता. आणि तुला माहितीये का जे रेडियम दाखवतो ना तू घड्याळावरच तो पण विज्ञानाचा शोध आहे. जे घड्याळ आहे ना तो भी विज्ञानाचा शोध आहे. घड्याळाचा शोध सगळी फालतूगिरी आहे. घड्याळाचा शोध लागला नसता 1 ते 12 आकडे आहेत ते मला पाठ करायलाच लागले नसते. घड्याळाचा शोध झाला नसता तर सकाळ झालीच नसती. अच्छा घड्याळ नसतं तर सकाळ झालीच नसती. मग रोज उठून तो सूर्य काय मस्करी करायला येतो का? अरे घड्याळ आहे ना फार महत्वाचं असतं. घड्याळामुळे कळतं की किती वाजलेत बुवा. मला असं पण कळतं. कसं काय? सकाळी मला जोराची सू आली का मला कळतं सकाळी 6 वाजले. दुपारी मला असं जाम कडाडून अशी भूक लागली का मला 2 वाजलेले आहेत. हो का? कशाला पाहिजे घड्याळ बिडाळ? ते तास काटा मिनिट काटा तो उपाशी काटा. उपाशी काटा तो नाही का उपासमारीमुळे बारीक झालेला एक काटा असतो त्यांच्यामध्ये. अरे तो सेकंद काटा असतो रे. अरे काय करू रे मी तुमचं? काटा तुम्हाला समजत नाही मग वादविवाद स्पर्धेत काय मुद्दे मांडू मी आजवर? वादविवाद जाऊ दे तुमच्या ते डोक्याच्या बाहेर येते. तुम्ही दुसरं काहीतरी करा. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते बुवा. उत्स्फूर्त कविता वाचन असतं ते करा तुम्ही. गुरुजी मला उत्स्फूर्त कविता येते. उत्स्फूर्त आता तेच ना. बालदी म्हणली काय बादली म्हणली काय तो झेब्रा थोडी दिसणार आहे. तुला खरंच वाटतं तुझ्या या उदाहरणाला काही अर्थ आहे? जाऊ दे ना प्याड्या. विनोदाशी घटस्फोट केलेल्या माणसाची कशाला बोलतो? मी विनोदाशी घटस्फोट घेतला आणि तू काय 2 लग्न केलेत का विनोदाशी? काय रचा ती उत्स्फूर्त कविता रचायची असेल तर 1 2 3 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला. पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून. अरे मस्त आहे. बेकरीतून छत्रीतून आणि छान कल्पना आहे बा. म्हणजे असं छान यमक पण जोडलेलं आहे. ही कविता वापरा तुम्ही त्या स्पर्धेत. गुरुजी कविता अर्धीच आहे. ही जर मी पूर्ण कविता बोललो ना तर आपल्याला हमखास बक्षीस टाळ्या मिळणार. अरे मग म्हणा. 1 2 3 पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून. छत्री फाटली शिवा शिवा गुरुजींना पटकन सॅल्यूट हवा. गुरुजींना पटकन सॅल्यूट हवा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कहर परफॉर्मन्स धमाकेदार. हास्यरसिक साई काटाकेर परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी गुरुजी आणि विद्यार्थी भेटलेले आहेत. खूप मजा आली. गुरुजी मधनं भेटत जा. वा प्रसादा वा वा. मला ना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं वाटतंय. ही सिरीज कधी कुठेही लावा हाऊसफुल असं आहे. खूप दिवसांनी तुम्हाला तिघांना बघितलं. मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच. मंडळी लग्न जुळण्यासाठी चांगल्या स्थळासोबतच इतरांशी जुळवून घेण्याचा स्वभाव देखील असावा लागतो. चला तर मग बघूया इथे मुलगी बघायला आलेले लोक इतरांशी कसं जुळवून घेतायत ते. आता काय चल इकडे ये. तू आधीकडे ये. ऐक टेन्शन घेऊ नकोस. आज तुझं लग्न पक्क ठरणार आहे. तेव्हा पांडुरंगा आज माझ्या भावाचं लग्न जुळू दे रे बाबा. नको खोटं खोटं वागूस. खोटं? तुझ्यामुळे आतापर्यंत लग्न होत नाहीये माझं. काय बोलतोय सारे? आता नाही मी ऐकणार ताई. आता जी मुलगी समोर येईल तिच्याबरोबर लगेच लग्न कर. हो ना लग्न करायचं त्यासाठी झालं. मी पाया पडतो थोडस सेन्सिबल वाग. म्हणजे गेल्या महिन्यात काय झालं त्या वंशपायांकडे आपण गेलो होतो बघायला. त्या मुलीला मीही आवडलो होतो. मलाही ती आवडली होती मुलगी.
किती गोड दिसत होती, सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि अचानक फिसकटलं. तो बापच किती विचित्र होता अरे. बोलता बोलता अचानक कुठला निघून गेला. उगाच नाही निघून गेला, त्याच्या डोक्यावर बसला डास, तू सटकन मारला. असं केल्यावर तो कसा थांबेल, निघूनच जाणार ना. अरे मी तरी काय करू, तो डास ना कपाळावर बरोबर मध्यभागी बसला होता. असं टेम्प्ट होत होतं ना, कसलं कमाल दिसत होतं. कपाळ पचकन मारला तर तो डास पण किती चिवट. अरे उडेच ना. अगं कसा उडेल, तो डास नव्हताच, त्यांच्या कपाळावरची चामखीळ होती ती. नंतर कळलं मला. नंतर कळलं. अगं एका मुलीच्या बापाला सटकन मारतेस, कशी देईल तो मुलगी मला. ताई प्लीज मी पाया पडतो, आता नीट वाग. हे सारखं सारखं नीट वाग बोलू नको. मी बोलणार, मला लग्न करायचंय हे काय आहे, तुझं लग्न ठरत नाही त्याला मी काय करू. लोकांमध्ये माहिती का पैसा लागले आहेत. हा आधी अच्छे दिन आएंगे का आधी पशाचं लग्न होणार माहिती. मला तर वाटतं तुला सांगू का, तेच जिंकतील बघ. मी नकार देतो मुलींना, मी नकार देतो. नकार तू देते. मग काय घरात कोणाला आणून उभी करू. हा माझ्या सख्या भावाच्या भविष्याची मी कसं खेळू. अरे तू नको करू विचार, पण मला तर तुझा विचार केलाच पाहिजे ना. मी नाही विचार करत तुझा. आईचा विचार करत आहे. गळ्यात मंगळसूत्र आहे माझ्या, आहे मोठ्या बहिणीचं लग्न झालंय अजून, तरी सुद्धा बोहल्यावर चढतोयस ना तू आता. अगं मग तुला कोणी अडवलाय, कर ना तू लग्न. हा माझ्या स्वप्नातला राजकुमार अजून भेटायचा आहे मला. कोण भेटायचा? स्वप्नातला राजकुमार. तो राजकुमार आणि त्याचा घोडा दोघे तुझ्या पायाखाली तुडून मेले. आता नको वाट बघूस त्यांची. ते बडबडतो काही बड. तुझ्यासाठी म्हणून 15 वर्ष थांबलो ना मी. हा आत्ता झाली 4-5 वर्ष तू माझ्यासाठी मुलगी बघतेस आणि मोठा त्याग केल्याचा आविर्भाव आणतेस तू. तर मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. आता मी नाही ऐकणार, मला लग्न करायचं. अरे मलाही तुझं लग्न ठरवायचं ते पशा. असं काय करतोस. पण येणारी बाई चांगली असावी एवढंच माझं म्हणणं आहे. नको चांगली, अरे ती बाई आहे बस झालं. कसा ऐक ना ताई, मला आता नाही, मला लग्न करा. हो हे बघ काही करू नको पशा. लहान मुलासारखं करू नको. हो थांब. अरे थांब ना. गेले ते, तुला बोललो होतो लवकर चल. गेले. अरे थांब ना. अरे त्याला येऊ दे, 4 पावलं चालू तर दे. थांब जरा. तुझ्यामुळे परत एकदा गेले ते. अरे बघ कसा. थांब ना, थांब जरा. एक मिनिट. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही ते मौत का कुआ विवाह मंडळातून आलोय. अरे या ना. नमस्कार. बसा. कुठे जात आहे. बसा ना. नमस्कार. हा बस. तुमचा मुलगा आला नाही का अजून. मुलगा झालं, मोडलं लग्न. हे बघ ऍक्च्युली तुमचा गैरसमज झालाय. मीच नवरा मुलगा आहे आणि ही माझी ताई आहे. अच्छा. अरे हा तुम्ही खांडेकर. हा ओळखलं. पण ते वधूवर सूचक मंडळातले ना, तुमचा फोटो काय यंग होता. हा जरा तो जुना फोटो आहे ना, त्यामुळे थोडस तसं वाटतंय. नाही ठीक आहे. मी बोलले होते फोटो अपडेट करे बघ. नाही पण कसं आहे, मी अजूनही शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे. तुम्ही बोललात आता कर तर मी लगेच करू शकतो. व्यायाम वगैरे सगळं होऊ शकतं. बसून घ्या ना. ए बेटा वनू, अगं ये का, पाहुणे आलेत का. येते. चला लग्न करूया. थांब जरा, वेळेपणा करू नको. थांब जरा. आता सून घरी येणारे पारखून नको घ्यायला. थांब जरा, गप्प बस खाली. बसा ना तुम्ही. आम्हाला ना बरं का घरगुती मुलगी हवी आहे आणि पटकन हवी आहे. थांब ना. धीर धर जरा. ताई, घरगुती मुलगी बघायच्या नादात चेहऱ्यावर सुरकुती यायची वेळ झाली. ऐक ना. नाही हरकत नाही. ऐका. मला पण माझ्या मुलीचं लवकरच लग्न करायचे आहे. वा, खूप वर्ष झाले हो, तिचे लग्नच जुळत नाहीये ना. म्हणजे का बरं. नाही म्हणजे काय असं खास कारण नाही. वा, अच्छा. बरीच वर्ष ती मुलगी आहे, तिलाच पटत नव्हतं. पोरांसोबत कबड्डी खेळ, ओपिंगो बेटिंगो खेळ, असं ती खेळत मोठी झाली ना. आई विना वाढलेली पोरगी. ओपिंगो बेटिंगो आयुष्य ना बुकट्या खाण्यात जाईल मध्ये. चल लोक. ऐका ना. आता
ती सवय गेलेली आहे तिची. म्हणजे 1.5 वर्ष झालं एकदम मुलीसारखी राहते बरं का. बरं. पण काय लग्नासाठी योग लागतात बा, योगच जुळत नाहीये. काही ना काही प्रॉब्लेमच येत आहेत. हे काय याच्याही लग्नात तेच. मागे काय झालं माहिती का, हिला बघायला आहे ना पाहुणे आले सकाळी 10 वाजता. ही इथे ज्या सोफ्यावर झोपलेली होती. मी म्हंटल उठ वनू बेटा उठ, तुला बघायला पाहुणे आले. तर हिने जो काही आडस दिला, मला माहितीये. बेटा आडस देऊन दाखव बरं तो. हा असा आडस दिला बरं का तिने. हा असा आडस दिला आणि सगळे निघून गेले. चालेल मला. नाही रे. किती सुंदर आळस दिला, एकदा दाखवा आळस. अरे हे नको. अगं नाही ताई. कशी हा किती सुंदर आळस देते ती. नाही ऐका नाही ताई, माझ्या स्वप्नातली राजकुमारी होती ना, ती पण असं झालं त्याची. राजकुमारी काय, तिचा घोडा आहे ना तो पण असंच आळस. मला ही आवडली. नाही आवडली ठीक आहे, पण तुमचे विचार जुडले पाहिजे ना. हा तेच तर विचार जुळायला हवेत. बस खाली आधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारा. मुली नाव काय तुझं? स्थैर्य नंदिनी राजपूत. नाव काय आहे? अरे बापरे, अरे कळतच नाही रे. नावावरनं मुलगी रिजेक्ट करावी का हसण्यावरनं मुलगी रिजेक्ट करावी? किती सुंदर हसते. काय आहे नाव? नावाचं काय घेऊन बसलीस? मी आता बंडू नावाच्या मुलीबरोबर पण लग्न करेन. मला आधार कार्डावर नाव लिहिलं तर 100 वेळा चुकेल तो आधार कार्ड बनवणारा. कसं आहे ते ना? ऐक ना, मला आवडली आहे मुलगी, प्लीज मी तुझ्या पाया पडतो. आता सारखं करू नको. मंडपात नाव कसं घेणार आहेस? भाजीत भाजी मेथीची. स्थैर्य नंदिनी माझ्या प्रीतीची आहे. मीटर मध्ये बसते. उखाणा मीटर मध्ये बसत नाही. आयुष्य कसं मीटर मध्ये बसणार आहे? ताई उखाणा मीटर मध्ये बसत नाहीये म्हणून तू का तोडतेस लग्न? मी नाही घेणार उखाणा. मी लग्नात उखाणाच नाही घेणार. मी असंच करेन. मेरे को शादी करना है ताई. मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? अरे देवा, आवाज बघ. कोमल हास्य. आपलं लग्न झाल्यावर ताई जाणार आहे की आपल्याच घरात राहणार आहे? आता कुठलं माझं लग्न व्हायला? अखंड मोडता घातला यांनी माझ्या लग्नात. नाहीतर काय केलं? आठवतंय? सुधाकर. अहो आमच्या समोरच्या चाळीत राहायचंय हो सुधाकर. असं का? एक टक माझ्याकडे बघायचंय. बापरे. मी सुद्धा वरंड्यात जायचे ना कपडे वाळत घालायला, तेव्हा ओला गच्चा टॉवेल ना मुद्दामून असा जोरात झटकायचे. 4 शिंतोडे त्यांच्या चेहऱ्यावर उडायचे. त्यांचा चेहरा त्यावेळेस इतका कमालीचं रोमॅन्टिक व्हायचं ना. आई ग कातील. मी माझ्या मनीचे भाव लिहिले आणि चिठ्ठीत, आणि ती चिठ्ठी याला दिली आणि त्याला म्हटलं की जा सुधाकर रावांना दे. त्यांनी काय केलं? ती चिठ्ठी बाबांच्या हातात दिली. तेवढं तुडवलंय माहितीये. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझी काय चूक आहे? नाही तर काय. अगं आपल्या बाबांचं नाव पण सुधाकरच आहे. तू मला स्पष्ट सांगायचंस ना की बाबा लेंग्यावाला सुधाकरला नको देऊ, लुंगीवाला सुधाकरला दे. ठीक आहे झाली चूक, पण मी माझ्या कर्तव्यात कमी पडते का? हा येते ना तुझ्या बरोबर मुली बघायला. ऐक ना, आता ते झालं गेलं जाऊ दे ना. मला आवडले ती मुलगी. मला काही प्रश्न विचारायचे मला विचारू दे. ऐका ना, आम्हाला पण घ्या बा तुमच्या चर्चेत. आम्हाला असं एकदमच बाजूला पडल्यासारखं. तिलाही मुलगा पसंत आहे का विचारायला नको का? बरोबर. आधी पोट आणि नंतर नवरा येतो. अशा मुलाशी ती का लग्न करेल? ताई मी असा नाही, मी असा येईन. आता नको. जाऊ द्या, झगडे नका करू. नका झगडे करू. मला आवडली आहे. मला पसंत आहे मुलगी. होप सो तुम्हालाही मी पसंत असेन. हे काय? हे काय करायला लागले? हे काय? नाही काय, संध्याकाळी आहे ना ती जोडधंदा म्हणून चायनीजच्या गाडीवर जात असते ना. आता 8 वाजले असतील म्हणून ती हक्का नूडल बनवते, म्हणून तसं करते. आता काय, मी काही लपवत नाही, सगळं करत सांगतो मी. हे म्हणजे रोज होतं? रोज म्हणजे अर्ध्या तासाने करते ती असं. हे ठीक आहे, पण रात्री पण ती अशी नाही ना.
सॉस टाकला तिने. मी आयडिया करावी लागते रात्री म्हणजे गाडी बंद करणे का टाइम हो गया, पुलिस आ गई असं म्हणायचं, मग ती बंद करून टाक. अरे वा वा. आणि कसं आहे, लग्न झाल्यानंतर ती थोडीच चायनीजच्या गाडीवर जाणार आहे, हळूहळू तिची ही सवय मोडून जाईल. हे छान आहे. नाही काय छान मला आवडली आहे. चायनीजच्या गाडीवर काम करते ती. मला चालेल. मेरे को अभी शादी करना है. थांब जरा. नाही त्याआधी मला काही महत्वाचे, बस इथे खाली बस, खाली बस, बस खाली. मला काही महत्वाचे प्रश्न विचारायचे, मला विचारू दे. हा मुली, ताट वाढताना लिंबू कुठे ठेवायचं? लिंबू चोखते आणि फेकून देते, ठेवायचा कशाला? हे काय उत्तर आहे काय? हा, अरे आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने ताट वाढलं जातं. अगं ताई, मला जेवल्यावर सगळं जठातच जाणार आहे ना, की लिंबू गेला दंडात, मीठ गेलं इथे आतड्यात, असं होणार आहे. काय करतो, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी लागते की नाही? हा, उद्या चड्डीच्या ऐवजी बनेन घाता चालणार आहे? मग कसं चालेल? नाही हे बघ, हिला आपल्या काही रीतीभाती माहिती नाहीत, पद्धती माहिती नाहीत, ही मुलगी चालणार नाही. ताई मी सगळं शिकवेन, मी पाया पडतो तुझ्या, आता नको मोडूस लग्न. ऐका ना म्हणजे या तुमच्या ताई आहेत ना, तुमच्या लग्नासाठी काही फार उत्सुक दिसत नाही बुवा. नाही असं नाही, असं म्हणू नका तुम्ही. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या भावासाठी एक उत्तम मुलगी हवी, बस. उत्तम नको, आता मुलगी हवी, एवढंच आहे. थांब जरा, थांब एक मिनिट, मला काही प्रश्न विचारायचे. बस खाली बस, बस बाळा, बस बस बस. तुम्ही या, बसा. इथे बस, ये इथे सरक ना, बसू दे. आता नाही बसवत. गाता येतं का? बस बस. आया हो येतं. वा, बावरामन म्हण. बावरामन. What a sense of humor. What a sense of humor. ऐका, ती गाण्याच्या सोडून द्या. मला तुमच्याशी एक महत्वाचे बोलायचे. बोला ना, बोला. म्हणजे ही आहे ना माझी पोरगी, ती चायनीज फार मस्त बनवते, पण ते भाजी पोळी वगैरे ना ते काही तिला येत नाही. अरे देवा. हरकत नाही, मी शिकवेन तिला. हरकत नाही. असं कसं? हे बघ, कोणालाही मी गळ्यात बांधणार नाही. मी बाबांना वचन दिलं होतं की मी तुझ्यासाठी चांगलीच मुलगी बघेन. बाप गेला खड्ड्यात, वचन गेलं खड्ड्यात. मला आता लग्न करायचं ताई. मी एक नको रे, ऐक आपण लग्न करूया. मी ही अंगठी घालतो मी. पशा हे द्या, अंगठी घालायला द्या. हे बघ रे, बांगडी नाही ग, अंगठी घालतोय तो. हात बघ कसा दिलाय. हिला ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. कठीण आहे पशा, ऐक माझं. मी सगळं सांगेन ताई, तिला मी सगळं शिकवेन. मला मी मोलकरीन ठेवेन, तिची सगळी कामं करेन. मी तू मेरे को शादी करना है. लग्न करायचं. काय हात घाईवर आलाय? थांब जरा, थांब. ठीक आहे, आपण विचार करूया. म्हणजे तुझा होकार आहे? ताईने होकार दिला या बच्चा. मुलगी नृत्य नाही, पण तरी सुद्धा मला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. एक मिनिट, मला एक प्रश्न विचारायचा आहे. झालं तू एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट थांब जा. बाळा, तुला कुठल्या भाषा येतात बोलण्याला? हिंदी, मराठी, नेपाळी. अरे बापरे, नेपाळी पण येते. अरे देवा, हिला फ्रेंच येत नाही. मग कशी रुळे ही आपल्या घरात? नको, चल जाऊया. नको नको, आपल्या घरात कोणी फ्रेंच बोलतो? फ्रेंच यायला पाहिजे. ताई कोण फ्रेंच? तू मुद्दाम करतेस ताई, तू दरवेळी मुद्दाम करतेस. तुला माझं लग्न व्हायला द्यायचं, तुला भीती वाटते की माझं लग्न झालं की तू एकटी पडशील, तू मुद्दाम करतेस. बरोबर आहे तुझं. भीती वाटते मला, मी एकटी पडेन याची. सवय झाली आहे तुझी मला इतक्या वर्षात. असं ना, पण तरी सुद्धा मी तुझ्यासाठी मुली बघायला येते ना पशा. मला माहिती आहे तुझं लग्न झालं की तू तुझ्या संसारात रुळशील, मी एकटी पडेन, मला मान्य आहे. मी शोधते तुझ्यासाठी मुली. तुझं लग्न झालं की मी जाईन निघून. मला माहिती आहे माझ्या आयुष्याची लग्न नावाची ट्रेन केव्हाच सुटली, मला माहिती आहे. पण मी करेन तुझं लग्न. ऐका ना, तुमची ट्रेन सुटलेली नाहीये. सुटली हो. तुमची इच्छा असेल तर तुमच्या ट्रेनच्या मोटरमॅन होऊ कमी. म्हणजे तुम्ही मागाशी ते सांगत होते ना, शितोडे उडवले वगैरे, तर डायरेक्ट माझ्या हृदयाची कुरतडी झाली हो. काय खडी पडते तुमच्या गालावर. अरे बापरे, डायरेक्ट म्हणजे माधुरी दीक्षितच दिसता बा तुम्ही. म्हणजे तुमची इच्छा असेल तर बा आपलं करू. बेटा बनू, तुला ही आई म्हणून चालेल का? आवडली बघा, तिला पण चालेल. तुमचे पण लग्न राहिलेलं आहे. बेटा, मामा सोबत लग्नाची तयारी कर ना तू.
त्यांच्या हसण्यावरूनच मला ओकार काढायला. नाही तो शादी करणे अरे मामा बनवला माझा. ताई कुठे फेडशील बापा ताई. वा 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 मस्त परफॉर्मन्स. काय मस्त ट्विस्ट होता आणि मजा आली. बघूया या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाविषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई पैसा वसूल परफॉर्मन्स होता. भावा सुंदर, म्हणजे तुझी तळमळ प्रत्येक क्षणाला दिसत होती आणि तू ते जे करत होतास ते फार आवडलं. ते फारच आवडलं. वने आउटस्टँडिंग कॅरेक्टर होतं आणि फार सुंदर परफॉर्म केलंस तू. विशाखे फार मस्त. श्यामदादा मस्त. तुम्ही कुठल्याही वयात जेव्हा रोमॅन्स करता तेव्हा मला फार आवडतं. खूप मजा आली. गोड मोमेंट्सनी नटलेलं हे स्किट होतं. फार आवडलं. प्रसादा वा वा फार गोड फार गोड. पशा कहर केलास तू. त्याचा अगतिकपणा जो आहे लग्न करण्यासाठी त्याला जी घाई झाली तू इतकी संयमाने दाखवलीस आणि त्यात इतका गोडवा होता की प्रचंड मजा आली बघताना ते कॅरेक्टर. फार मजा आली. वनिता फॅन्टॅस्टिक. विशाखा फार सुंदर. शाम्या मस्त. मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल वंडरफुल. मंडळी आता एका सोसायटीतील लहान लहान मुलं आपल्या पालकांसमोर एक छोटंसं नाटुकलं सादर करणार आहेत. मुलं आणि पालक यांच्यातल्या नात्यावर खुसखुशीत भाष्य सादर करायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. लक्षात ठेवा बने. हा सगळ्यांच्या लक्षात आहे. व्यवस्थित करायचं. ओके. आता मी अनाउन्समेंट करीन. मग अनाउन्समेंट झाल्यानंतर तुम्ही यायचं आणि नाटक सुरू करायचं. ओके. हा जा जा विंगेत जा बरं. हा हो 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 तू येणार आहे ना. हो 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 हो. तू इथे उभा राहा. चालेल चालेल. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येऊ येऊ. शिपाई नाही नाही शिपाई ऐका. अरे ऐका नाही. कुठे कुठे आहे बने दत्तू दत्तू नाही आता. अरे थांब ना. बने 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 आत्ता नाही यायचंय. अजून अनाउन्समेंट मी केलेलीच नाहीये. हा आणि तिकडे पडदा असणार आहे उद्या. उद्या तो पडदा उघडला की यायचा. आत्ता इथे पडदा नाहीये. ही रंगीत तालीम आहे. हा मी अनाउन्समेंट करेन मग तुम्ही यायचं. ओके. मी सांगेन पडदा उघडला असं मी बोलेन मग तुम्ही या. ओके. हा मी आता अनाउन्समेंट करतो. ओके. हा चला. सर काय काय सुलाली सर. आता आता थोडा वेळ थांब. सुलाली. तुला पण सुला आली. मला पण आली आहे सुला. तिघांना एकत्रच. बाहेर कुल्फीवाला आलाय का. तिघांना एकत्र कशी आली. पटकन जाऊन या. पटकन आवाज करू नका. पटकन जा. हो लवकर या रे मुलं. तर नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम. तुमच्या MHJ सोसायटी मधला हा जो तुम्ही क्रिसमसच्या सुट्टीतला अभिनय शिबिर भरवलं होतं ते यशस्वीरित्या आज पार पडलेलं आहे. धन्यवाद. नाही टाळ्या तुम्ही प्लीज माझ्यासाठी टाळ्या वाजवू नका. तुमचा सपोर्ट होता म्हणूनच हे पूर्ण झालेलं आहे. तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही प्लीज. वा नाही म्हणजे तुमच्या मुलांनी अभिनय शिकावा हे हे असं तुम्हाला वाटणं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आनंद देणारा आहे. म्हणजे काय ह्यांनी काही अभिनेते निर्माण होतील अभिनेत्र्या निर्माण होतील असं काही नाही. दिग्दर्शक निर्माण असं काही ठाम मी सांगू शकत नाही. पण एक सुजाण प्रेक्षक तरी नक्कीच निर्माण होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. तर उद्या या हो हे शिबिर तुमच्या सोसायटीतले अध्यक्ष पृथ्वी प्रताप यांच्यामुळे पार पडलेलं आहे यशस्वीरित्या. तर त्यांच्यामुळे काय वाजवायची टाळ्या काय ह्यांच्यामुळे झालंय होय सगळं. ह्यांच्यामुळे झालंय का. आम्ही आमची पोरं शिबिराला टाकलीच नसती म्हणजे ह्यांच्या पोरीला घेऊनच नाटक वाजवलं असतं. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. अगदी बरोबर हो नाही सगळं मान्य आहे मला. पण कसं आहे उद्या या शिबिराची सांगता होणार आहे आणि उद्या पहिल्यांदा खूप लोकांसमोर तुमची मुलं पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा तुमची मुलं उद्या खूप लोकांसमोर परफॉर्म करणार आहेत. हा झालं तर तुमचा कॉन्फिडन्स सॉरी लूज करतो थोडीशी. हा बस. हा तर त्यांचा कॉन्फिडन्स ये तुझी पण नाडी.
तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी इथे रंगीत तालीम ठेवलेली आहे. तर थँक्यू, तुम्ही सगळे आलात. तुमच्या सगळ्यांचे आभार. हा, वर घे थोडीशी. हा, खाली इथे लक्ष द्या. आता मी अनाउन्समेंट करतोय. विंगेतनं यायचं आणि परफॉर्म करायचा. सगळ्यांसमोर परफॉर्म करायचं. मस्त परफॉर्म कर. चला चला चला. विंगेत जा. हा हा, हो 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 हो, नीट कर. तर सुरू करूया नाटक मूर्ख राजा बिचारी प्रजा. पडदा. शाबासराव बहादरा. पालपोर काय बरं का दत्त्या फाडून टाका. सोडून नको झाला. निवार जोरात कर. माझा पण मुलगा आहे. माझा मुलगा निकल्या फोडून टाक. काय फोडून टाक. काय बोलताय? फोडून टाक. कॉन्शियस होतील ना ती. अशी भाषा वापरू नका. कॉन्शियस. शिपाई कुठे आहे ती बावळट दासी? आत्ताच्या आत्ता बोलव तिला. कुठे आहे ती? वा शिवा वा. हे चांगलं केलं बरं का सर तुम्ही. म्हणजे बावळट पुरीचाच रोल दिलाय. मध्ये मध्ये बोलू नका. प्रयोग सुरू आहे ना. मध्ये प्लीज बोलू नका. करा दत्तू. ए बावळट दासी. ओ महाराज, कुठे होतीस तू सकाळ पासून? झोपली होतीस ना तू? मी झोपले होते. मला आवडतं ना झोपायला. मग आता तुला शिक्षा करणार मी. मला कला शिक्षा. मला कला. ए शिपाई, हिला फटके दे. मला फटके द्या. त्यार नको. तिची काय चूक आहे तेव्हा त्याच्यात? अरे बापातच नाही तू पुरीच कुठं येणार आहे? अरे ह्याला झोपायची सवय. ह्याला तुडवा की मग तुम्ही. एक म्हणजे मिनिट ऋत्विकजी. माने काय चाललंय? असं मध्ये नाटक सुरू आहे ना. तुम्ही का मध्ये बोलताय? प्रेक्षक आहे ना सर. मग असं मध्ये बोलाल का? मग दाद दिली पाहिजे की. पण सर हे चांगलं केलंय तुम्ही. म्हणजे कास्टिंग बाकी बांधला. म्हणजे बावळट पुरीचा रोल. आणि राजबिंडा पोरग आहे त्याला राजा केलाय तुम्ही. सारखं काय चाललंय? बावळट पुरीचा रोल म्हणजे पोरगी बावळट आहे. एक मिनिट. नाटक नाही करायचं. एक मिनिट थांब. बावळट पुरीचा रोल नाही. तसं नाहीये. मला तुम्ही सांगा. तुम्हाला इथे अभिनय शिबिर भरवायचं होतं बरोबर? तुम्हाला परमिशन कोणी दिली? तुम्ही दिली. या सगळ्या प्रोसेस मध्ये जातीने लक्ष कोणी घातलं? तुम्ही घातलं बरोबर. हे आजचा दिवस जो मॅनेज केलाय तो कोणी मॅनेज केलाय? तुम्ही केलात सगळं. अध्यक्ष म्हणून सगळं मी केलंय. तर परमिशन मी दिलीये, अरेंज मी केलंय, मॅनेज सगळं मी केलंय. तर मग माझी मुलगी बावळट दासी का? हे बघा, बावळट दासी हा मुद्दा नाहीये. ती मुलगी आहे म्हणून तिला दासीचा रोल दिला. ह्याला दाढी आहे. ह्या वयात कशी काय बाबा ह्याला दाढी आहे हे मला बापावर गेला असेल काय माहिती. म्हणून त्याला मी राजाचा रोल दिला. मग माझा मुलगा त्याला दाढी नाही तुमच्यावर गेला असेल. आता काय मला नाही माहिती. म्हणून त्याला एक शिपायाचा रोल उरला होता तो देऊन टाकला त्याला. हेच मला म्हणायचंय. जर माझ्यावर तो गेलेला आहे तर तुम्ही त्याला शिपायाचा रोल का दिला? तो राजा पण होऊ शकला असता. त्याची कॅपॅसिटी आहे राजा व्हायची. ओ बैठवणी, एक मिनिट. कॅपॅसिटीचा विषय निघालाय तर मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे. तर मी अध्यक्ष आहे तर माझी मुलगी महाराणी असली पाहिजे. कळलं? पृथ्वीजी माझी मुलगी बावळट दासी का? बावळट दासी म्हणजे राजा पण बावळट आहे ह्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. काय बोललात तुम्ही? राजा पण बावळट आहे. हो. पण तुम्ही फक्त राजा बोलता, बावळट राजा बोलता का? तर नाही. दासी बोलताना काय बोलता? बावळट पण बोलता, दासी पण बोलता. माझी मुलगी बावळट दासी का? तिघेही बावळटच आहे तो बाबा. तिघेही बावळटच आहेत. विसंगती असेल तरच विनोद निर्माण होणार ना. मला सांगा, हुशार राजा, कुशल दासी किंवा कार्यवाह एकदम असा शिपाई हे असल्यावर विनोद कसा निर्माण होणार? अशी परिस्थिती असेल तर फार तर त्यांचा देश घडेल. विनोद नाही घडणार. लक्षात घ्या. विनोद केव्हा घडतो? जेव्हा मूर्ख बावळट राजामुळे प्रजेचं नुकसान होतं, वाटोळं होतं आणि ते प्रजेला जेव्हा कळत नाही ना, ही परिस्थिती निर्माण होते तेव्हा ती हास्यास्पद होते. आणि ह्या परिस्थितीत जो विनोद होतो ना त्याला उच्च प्रतीचा विनोद म्हणतात. तो मला या नाटकातनं मांडायचा आहे. हे लक्षात घ्या ना तुम्ही.
ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मला सांगा, माझ्या मुलाला तुम्ही राजा केलं नाहीतच, त्याला शिपाई केलं, पण तुम्ही त्याला डायलॉगच दिलेले नाहीयेत. फक्त जी जी करतोय आल्यापासून. जीच्या पुढे बोलूच शकत नाहीये. ओरडू नका म्हणजे जीच्या पुढे त्याची जीभ जातच नाही. 5Gच्या जमान्यात तो अजून 2G मध्ये जगतोय, पेजर वापरतोय तो. त्याची जीभ एवढी जड आहे ना, एवढं करतोय. हे बघा, चिडवू नका माझ्या मुलाला. चिडवत नाहीये. तू रडू नको. तू आधी ते सदरा खाली घे भाऊ, सदरा खाली घेतो. रडू नको. मी तिला चिडवत नाहीये, पण त्याची आहे आता परिस्थिती. मी काय करू? बसा वहिनी प्लीज, प्लीज बसा तिकडे, प्लीज बसा. मुलांनो काही घाबरू नका. हा सुरू करा. हा चला, काय नाही रडू हा चला. आता देतोय मी प्रोत्साहन, पण माझी मुलगी बावळट दासी नसली पाहिजे, लक्षात ठेवा. हे बघा, बावळट दासीच असणार, तोच मतितार्थ आहे. ह्यांना कळणच झाले. तुम्ही थांबा. माझी मुलगी काय असणार? बावळट दासीच असणार आहे. ती बदलणार नाहीच. नाही बदलणार आहे. तुम्ही थांबा, सुरू करा. मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे, तू रुबाबदार कर. बाबा हॅलो बोल एकतर तू प्लीज. बेटा, आपल्या घराण्याचा प्रश्न आहे, तू रुबाबदार करणार ती रुबाबदार. हा हो चला. बाबा सलानी नाही सांगितलंय. व्हेरी गुड. सर गेला खड्ड्यात. हो बघितलं कसं तोंडावर मला खड्ड्यात घालते. खड्ड्यात गेला. मी दिले परमिशन, गेलात खड्ड्यात. हे बघा, शांत बस. इकडे बेटा, इकडे. तुम्ही तिकडे थांबा. तू बरोबर रुबाबदार अशी करायची. महाराणीच कर, मला फरक नाही पडत. बाबा सलानी तसं नाही सांगितलंय ना ले. पिल्लू बसा. बाबा मोठा आहे की नाही? हा, सलांपेक्षा पण सरांपेक्षा पण मोठा आहे. बाबाचं सगळे ऐकतात की नाही? बाबा कोण आहे? अध्यक्ष. एकदम मोठा आहे बाबा. बाबाचं सगळे ऐकतात. हा, मी सांगतो तेवढं करायचं. रुबाबदार. हा चला, बस झाला प्रोत्साहन. चला या आले. चला मी बोलतो ते बोल. हो बसा. मला नका सांगू, बसा. बसेल मी, मला वाटेल तेव्हा. नीट बोल तू. सुरू करा. बोल मी आहे, बोल. ए बावळट दासी. ओ महाराज, कुठे गेली होतीस तू सकाळपासून? तुम्ही आधी मला सांगा. तुम्ही स्वतःला महाराज म्हणता ना? हो. मग तुम्ही मागच्या महिन्याचं लाजमहालाचं मेंटेनन्स का नाही भरलं? सर, विषय संपलेला आहे आता. काय बोल? हे पर्सनल झालेलं आहे. माने ह्यांनी कानात जाऊन काय सांगितलं? कानात जाऊन काय सांगितलं? भरलं नाही. नाही शिकवताय. नाही, आता मी सांगणार. पुढे गेला, ये पुढं. आता मी सांगतो तसं म्हण. ए कांबळ्याच्या शेंगदाण्या, लय बोललीस तर सोलीन टर्पल फेकीन तिथल्या तिथं. बोल तू पण बोल. काय बोल? ए मान्याच्या झाडवा, तोडीन दोरा, फोडीन कांड्या, फेकीन तिथल्या तिथं. निघले तू बोल. केरसुड्यांनो, घाण करू नका, गपचूप बसा तिथल्या तिथं. बोल. अरे एवढी वाक्य ते बोललो. अरे पालकांनो, गप्पा बसा, नाहीतर घालीन लाथा काढीन हॉल मधनं ओढवा करीन तिथल्या तिथं. गप बसा. रडू नका. तिकडे बसा. आम्हाला खरंच नाटक करायला आवडतंय लेसलान बरोबर. मला खरंच आवडते दत्तूवाली ऍक्टिंग, बनेवाली ऍक्टिंग मला आवडते. मला पण शिवालीची ऍक्टिंग खूप आवडते आणि मला नाटकात काम करायला पण खूप आवडतं. मला पण आवडतं. बघा, आवडतंय त्यांना नाटकात काम करायला, आणि तुमचं काय सुरू आहे? मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारलं ना, राजाचा रोल कोण करणार, सगळ्यांनी हात वर केला होता. मी शिपायाचा कोण करणार, दासीचा कोण करणार, तेव्हाही सगळ्यांनी हात वर केला. मी करणार. आणि ह्या तिघांचं सोडा हो. तिकडे वेंगुर्लेकरांची मुलगी गुजराती मुंगी करतेय, तिकडे कदमांचा मुलगा मेंढा करतोय, तिकडे विराज हत्तीशी बोलणारा झाड करतोय, सई तामणकरांची मुलगी पुतळा म्हणून उभी आहे पाहाला. सर, प्रसादोकचं पोरग नाही आहे ना, त्यांचा मुलगा मुका करतोय. मुका. हसू नका. हसताय.
ते एवढे किस्से सांगतात, पण त्यांच्या मुलांनी मुका केला म्हणून ते रागावले नाहीत तुमच्यासारखे. आनंद येऊन बघतायत त्याचं नाटक. नाहीतर तुम्ही तिघे हो यांना राजा, शिपाई, दासी यांच्या स्टेटस मधला फरक अजून नाही माहिती. त्यांच्या मनात नका ते भरवू. मानपमान, स्टेटस, दर्जा, प्लीज. त्यांची मनं साफ आहेत, कळलं का? हे तुमचे वारस आहेत, तुमच्या जेलसीचे, हेवे द्यावातले नाही. तुम्ही ह्या पिढीच्या मनात प्रेम भरलत ना तर ह्याच्या पुढची पिढी आनंदवन अनुभवेल. पण जर द्वेष भरलात ना तर ह्याच्या पुढची पिढी द्वेषच अनुभवणार आहे आपल्यासारखा. आणि ह्याचे जबाबदार आपण असू हे लक्षात घ्या. ह्यांना ना लहानच राहू द्या. जमल्यास तुम्ही थोडे मोठे व्हा. बास. या मुलांना या. ये ग. ऐका, आता आपण तुमच्या आई बाबांना थोडं मोठं करूया. चालेल. चला प्रयोग सुरू करा. चला निकल्या. प्लीज बसा, प्लीज बसा. ऑल द बेस्ट. करा. ए दासी. हो महाराज. कुठे गेली होतीस तू एवढ्या सकाळी? बोल बोल. क्या बात है. एक अतिशय उत्तम सांघिक सादरीकरण. मस्त टीम. क्या बात है. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. दर्जा परफॉर्मन्स होता आणि एक्सलंट टीमवर्क. फार मजा आली. खूप महत्त्वाचा विषय मांडलात आणि ह्या सगळ्या यंग मंडळीकडून तो मांडला गेला याचं जास्त कौतुक आणि अभिमान वाटतोय. मला असं वाटतं की कधी कधी पालकांचंच खूप म्हणणं असतं, मुलं आपली बिचारी निरागस असतात. त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्समध्ये जसं करेक्टली सांगितलं की त्यांच्या मनात काय भरायचं हे आपल्या हातात असतं. ही खूप मोठी शिकवण या निमित्ताने तुम्ही सगळ्यांना दिलीत. मस्त होतं टीमवर्क. असे महत्त्वाचे विषय आपण वेळोवेळी लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवतो. हे खूप जमेची बाजू आहे या मंचाची. अँड आय लव्ह अस. मजा आली. प्रसादा. फार सुंदर विषय होता आणि फार अप्रतिम साकारला तुम्ही सगळ्यांनी. प्रत्येकाचं बेरिंग, प्रत्येकाचं म्हणजे आता पृथ्वी, चेतना, ओमकार, दत्तू, बने, शिवाली, रोहित, प्रत्येकाने आपापली भूमिका इतकी चोख बजावली. हेच जर का पालकांना त्यांची भूमिका बजावताना कळलं ना की आपली भूमिका चोख बजावायची आहे तर सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. हे स्किट बघताना मला माझ्या आयुष्यात घडलेला बऱ्यापैकी सिमिलर प्रसंग आहे. मी एका गाण्याची कॉम्पिटिशन जिंकलो होतो आणि ती मी जिंकलो त्या वर्षी नेमकं माझ्या मुलाच्या शाळेत मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आणि छोटा होता माझा पोरगा, 3-4 वर्षांचा होता म्हणजे. आणि त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स होता आणि मला इतकं भारी वाटत होतं की त्याच्या शाळेत मी चीफ गेस्ट आहे आणि त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे जो मला समोर बसून बघायला मिळणार. छोट्या मुलाचा, माझा मयंकचा. आणि सुरू झाला परफॉर्मन्स. सगळी मुलं आली नाचायला एकत्र आणि सगळी मुलं नाचवत होती. हा एकटा नुसता उभा होता आणि विंगेतून त्याच्या टीचर त्याला खूण करत होत्या. हा त्यांच्याकडे बघून तो शेवटपर्यंत नाचला नाही, तो नुसता उभा राहिला. पण मी ते सुद्धा इतकं एन्जॉय केलं की नाही त्याला आत्ता वाटत आहे नाच करावसा, नाही केला त्याने नाच. आम्ही खाल्लं त्याला चाल नाच बीच फोर्स करून काही अर्थ नसतो. ती त्यांचं ते क्षण जगत असतात, त्यांना तो जगू द्यायचा बस. आम्ही दोघांनी कायम असं ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या मागे लागायचं नाही, त्यांच्या मागे उभं राहायचं. हे जास्त महत्त्वाचं. फार अप्रतिम मेसेज मांडलात आणि वंडरफुल परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक. ओमकार मस्त, फार मस्त. व्हेरी वेल डन. कीप इट अप गाईज. थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथे समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.